ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। तं वेदशास्त्रपरिनिष्ठितशुद्धबुद्धिं चरमाम्बरं सुरमुनीन्द्रनुतं कवीन्द्रं कृष्णत्विषं कनकपिङ्गजटाकलापं व्यासं नमामि शिरसा तिलकं मुनीनां। भगवान् गोपालकृष्ण महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। श्री वामन परशुराम महाराज की जय। भगवती अदिति माता की जय। मंगलमूर्ति मोरया। श्री गुरुदेव दत्त। पांडुरंग हरि वासुदेव हरि। पांडुरंग हरि वासुदेव हरि। पांडुरंग हरि वासुदेव हरि। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। भगवती सीता माता की जय। बोल बजरंगबली की जय। आपला आज आणि उद्या असं 2 दिवसाचा कार्यक्रम राहिलेला आहे. सुंदरकांड, त्याचं नाव सुंदर का आहे हे तुमच्या आता लक्षात आलेलं असावं असं वाटतंय. रामायणाला 7 कांड आहेत. कांड म्हणजे मोठे धडे, आणि त्याच्यातले जे उपधडे आहेत त्याला सर्ग असं म्हणतात. 7 कांड आहेत आणि त्या 7 कांडामध्ये शेकडो सर्ग आहेत. आणि हे रामायण पहिल्या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे वाल्मिकींनी राम असताना ते स्वतः तयार केलं आणि रामाला ऐकवलं कुशलवांच्या मुखातून. असं हे रामायण आहे. आणि आपल्याला असं लक्षात आलं असेल की एखादी दैनंदिनी लिहावी असं वाल्मिकींनी रामाच्या सगळ्या आधी बालकांडापासून जर आपण पाहिलं तर जसं आपण दैनंदिनीत लिहितो इतकं त्यांनी प्रत्येक गोष्ट स्पष्ट करून मोकळी करून वेगळी करून अशी लिहिलेली आहे. असा हा अत्यंत दुर्मिळ ग्रंथ आहे. आपले जुने पुराण पुष्कळ आहेत, महाभारतासारखे महान ग्रंथ पुष्कळ आहेत. प्रत्येकाची धाटणी वेगळी आहे आणि प्रत्येक अत्यंत उत्तम आहेत. वाल्मिकी रामायणाचं हे जे वैशिष्ट्य आहे की तिथे ते आता राम जन्माला आल्यापासून उपनयनापर्यंत काही फार लिहिलेलं नाही आहे किंवा त्याचं अध्ययन झालं. रामाचं अध्ययन, कृष्णाचं अध्ययन हे 4ही वेद, म्हणजे विशेषतः रामाचा तैत्तिरीय वेद हा रामाचा वेद होता. तो वसिष्ठांच्या आश्रमात त्यांनी वेदाध्ययन केलं. 4ही भावांसह वर्तमान. धनुर्वेद शिकला, राजधर्म शिकला. अस्त्रविद्या तर त्याला बऱ्याच ठिकाणून मिळाली होती. सगळ्यात मोठी अस्त्रविद्या त्याला जी मिळाली ती विश्वामित्रांकडनं 15व्या वर्षी. त्याच्यानंतर एका दैत्याचा संहार केल्याबद्दल ब्रह्मदेवाने त्याला काही अस्त्र दिलेली होती. ब्रह्मदेवाने, तोही त्याच्याकडे खजिना फार मोठा होता. आणि अस्त्रविद्या हा वैदिक मंत्रच असतात. त्यामुळे अस्त्रविद्या करणाऱ्या क्षत्रियाला
आपल्याकडे असा तुम्ही मनुस्मृती इत्यादी जर ग्रंथ पाहिलेत तर उपनयन संस्कार हा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांना असतो. म्हणजे ब्राह्मणाची मुंज होते, तशीच क्षत्रियाची होते आणि वैश्याची पण होते. 8व्या वर्षी ब्राह्मणाची मुंज, 11व्या वर्षी क्षत्रियाची मुंज आणि 12व्या वर्षी वैश्याची मुंज करावी असं शास्त्र आहे. 8मे वर्षे ब्राह्मणमुपनयेत गर्भाष्टमे वैकादशे क्षत्रियम द्वादशे वैश्यम. आणि उशिरात उशिरा समजा तेव्हा नाही झाली तर उशिरात उशिरा किती? आषोडशात ब्राह्मणस्यानतीतः कालः. म्हणजे दुप्पट आहे बरोबर. 16 वर्षाच्यापर्यंत काही कारणांनी जर अडचणी आल्या तर लांबू शकते. आणि तसेच क्षत्रियाची 11 जुने 22 वर्षापर्यंत उशीर चालेल आणि वैश्याची 24 वर्ष. असहस्र ब्राह्मणस्यान आषोडशात ब्राह्मणस्यानतीतः कालः आत 22 क्षत्रियस्य 24 वैश्यस्य तर ऊर्ध्वं पतति सावित्रिका भवन्ति. म्हणजे काय होतं, त्याच्यानंतर मात्र ब्राह्मणाची मुंज करणं हे योग्य नाही आहे असं धर्मशास्त्र सांगतं. तर त्यामुळे रामाची मुंज झालेली आहे, कृष्णाची मुंज झालेली आहे. कृष्ण सांदीपनी ऋषींकडे वेदाध्ययन त्यांनी केलेला आहे, तो शुक्ल यजुर्वेदाचा होता. कृष्ण हा शुक्ल यजुर्वेदाचा आहे, राम हा तैत्तिरीय शाखेचा आहे. म्हणजे यजुर्वेदाचाच पण कृष्ण यजुर्वेद म्हणतात त्याचा. हे त्याची सगळी माहिती रामायणात आहे बरं का. त्याची खरी रामायणात त्याला खरी धार कुठून आलेली आहे? 15व्या वर्षी तो ज्या वेळेला 15 वर्षाचा होता तेव्हा विश्वामित्र ऋषी त्यांच्या यज्ञाच्या संरक्षणार्थ रामाला त्यांनी दशरथाकडे मागितलं. ह्या प्रसंगापासून हे वाल्मिकी रामायण असं खडानखडा लिहिलेलं आहे. खडानखडा, अगदी काही गाळलेलं नाही. इतकं कुठलंच रामायण खूप आहेत, 100च्या वर रामायण आहेत. अध्यात्म रामायण प्रसिद्ध आहे. तुळशी रामायण हे साधारण अध्यात्म रामायणाच्या रुळांवरनं गेलेलं आहे साधारणपणाने. मग त्याच्यानंतर मग आनंद रामायण आहे, अद्भुत रामायण आहे, पुष्कळ रामायण आहेत. परंतु ती सगळी रामायणं, संस्कृत रामायणं जी आहेत ती पुराणातली आहेत. म्हणजे त्याचे ग्रंथकर्ते हे व्यास आहेत. पुराण हे व्यासांनी सांगितली. त्यामुळे पुराणामध्ये म्हणजे उदाहरणार्थ असं अध्यात्म रामायण जे आहे ते पद्मपुराणातलं आहे. पद्मपुराणात अध्यात्म रामायण आलेलं आहे, ते व्यासांनी सांगितलेलं आहे. रामरक्षा ही अध्यात्म रामायणातली आहे, ती आहे पद्मपुराणातली, अध्यात्म रामायणातली नाही आहे, पद्मपुराणातली आहे. पण ओळीने असे ते मंत्र नाही आहेत, असे मधून आलेले आहेत. ते कलेक्ट करून त्याचं रामरक्षा जे आपण कलेक्शन करतो ते त्या पद्मपुराणातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या मंत्रांचं कलेक्शन आहे. पद्मपुराणात जे रामायण सांगितलं, महाभारतात पुष्कळ मोठं रामायण सांगितलं आहे, पुष्कळ मोठं. महाभारतामधलं रामायण अप्रतिम आहे, पण ते छोटंसं आहे. म्हणजे असेल 35-40 पानं असेल. म्हणजे छोटं म्हणजे अगदी छोटं नाही आहे. परंतु हा जो रामायणाचा ग्रंथ आहे तो साधारणपणाने 900 पानाचा आहे. वाल्मिकींचं हे जे रामायण आहे ते खूप मोठं आहे. कशाकरता मी सांगतोय? आपल्या ग्रंथांची आपल्याला माहिती नसते, तर ती आपल्या कानावर असावं म्हणून मी थोडीशी ही माहिती सांगतोय. आणि हा रामायण ग्रंथ 8,64,000 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. त्यांच्या सांगण्यानुसार मी सांगतोय, मी माझ्या मनचं नाही सांगत. 8,64,000 म्हणजे राम त्रेतायुगाच्या अखेरीला होता, त्याला इतका काळ लोटलेला आहे. खूप जुनं आहे, पण भाषा अतिशय सुंदर, अत्यंत रोमहर्षक आणि तुमच्या हृदयाची लगेच पक्कड घ्यावी अशा रीतीचे विषयाची मांडणी. आणि तो अर्थातच काल मी म्हटल्याप्रमाणे संबंध जगामध्ये त्याचा अभ्यास धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सगळ्यासाठी, विशेषतः धर्म, अर्थ आणि काम या तिघांसाठी अत्यंत उत्तम आहे.
विधिनिषेधात्मक धर्म असतो. धर्माचं काम काय? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसांनी कसं वागावं. मग तो कोणी असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, लहान मुलं असतील. त्याचप्रमाणे म्हणजे त्याच्यात आश्रमधर्म असतात. म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास त्यांनी कसं वागावं. त्याच्यानंतर मग ब्राह्मणांनी, क्षत्रियांनी, वैश्यांनी कसं वागावं त्याची माहिती असते. इतरांनी कसं वागावं, स्त्रियांनी कसं वागावं, अडचणीच्या वेळेला कसं वागावं, अडचण निभावल्यानंतर पुन्हा आपल्या धर्माप्रमाणे कसं वागावं, अशा तऱ्हेची पुष्कळ माहिती या ग्रंथांमध्ये वरचेवर येत असते. म्हणून धर्म, अर्थ आणि काम. आणि रामायणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे राजधर्म. हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. राजांनी कसं वागावं, शत्रूच्या पुढे नमतं न घेता, प्रसंगविषयी जरी तात्पुरता आपण मान खाली घातली तरी देखील आपलं हे आपद्धर्म आहे असं समजून बलाबलाचा विचार कसा करावा, शत्रूवरती कुरघोड कशी करावी आणि आपल्या प्रजेचं रक्षण करून प्रजेला पुत्रवत कशा रीतीने तिच्यावर प्रेम करून सत्संस्कार तिच्यावर करावेत, याच्यासाठी रामायण हा ग्रंथ अतिशय अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आता इथे काय झालेलं आहे की आपण काल पाहिलं, हनुमंताने विचार केला की मुख्य कार्य झाल्यानंतर त्या कार्याला उपयोगी पडणारी इतरही कार्य ही दूतांनी करायची असतात. कारण आता प्रसंग असा आहे की 1 महिन्याच्या आत सीतेला मोकळं करायचं आहे. कारण तिने सांगितलं आहे, जरी रावणाने 2 महिन्याचा अवधी दिला असला तरी मी 1 महिन्यापेक्षा जास्त राहणार नाही. ती बुद्धिमती आहे, तिने मार्जिन ठेवलेलं आहे. नेहमी कुठल्या कामाला मार्जिन ठेवावं. काठोकाठ अगदी असं कधीच टाईम टेबल नसावं. तर तिने भरपूर मार्जिन ठेवलेलं आहे. 1 महिन्याचं मार्जिन ठेवलेलं आहे. आणि तिने त्याला निक्षून सांगितलं की मला आता शक्यच नाही आहे, हा कशा रीतीने मला त्रास देते तू पाहिलेलंच आहेस. त्यामुळे हनुमंताला ताबडतोब जाणं आवश्यक होतं आणि ताबडतोब येणं आवश्यक होतं परत रामाला घेऊन. मग तेवढ्या वेळामध्ये रावणाची अशी त्रेधा त्रिपीट कशाने होईल बरं, की आपल्याला काहीतरी अशा तऱ्हेचा मार्ग आक्रमावा लागेल की रावणाला तो महिना जो काय आहे त्याच्यामध्ये काही सुधरूच नाही. म्हणून त्यांनी काल म्हटल्याप्रमाणे प्रमदावनामध्ये आपलं सामर्थ्य पणाला लावून महापराक्रम करायला सुरुवात केली. किंकर नावाच्या दैत्यांना पहिल्यांदा त्यांनी मारलं. 80,000 किंकर होते. प्रचंड सैन्य, लक्षावधी राक्षसांना मारलं त्याने त्या एवढ्या वेळात. मग त्यानंतर रावणाने आणखीन काही सैन्य पाठवलं, त्यांचा खुर्दा उडवला. मग जंबुमाळी नावाचा, प्रहस्थ नावाचा रावणाचा जो मुख्य सेनापती, सरसेनापती, त्याचा मुलगा जंबुमाळी, त्याला पाठवलं प्रचंड सैन्य घेऊन. सगळ्यांचा खिमा, पुन्हा कोणाला घर बघायला जायला नको. त्याच्यानंतर रावणाचे 8 मंत्री, वज्रदंष्ट्रादिक, तर त्यांना मारलं. काहींना झाडांनी झोडपलं, काहींच्या डोक्यावरती डोंगर टाकला वगैरे. मग अक्षकुमार नावाचा रावणाचा धान्यमालिनीच्या, त्याची कांताची धान्यमालिनी, तिचा मुलगा जो अक्षकुमार, त्याला अत्यंत बलाढ्य, अत्यंत तपस्वी वृत्तीचा असा हा अक्षकुमार आहे. त्याला हनुमंतांनी लोळवलं. असं आपलं काल झालं. आणि आता अखेर प्रश्न उत्पन्न झाला की आता काय करायचं काय. कारण आपल्याला एक वांदर असं वाटतोय, त्याच्यासाठी आपण किती शक्ती एकवटायची. बरं, त्याच्याकडे सैन्य नाही, काही नाही, किंवा स्वारी केली असं काही नाही आहे. एकच कोणीतरी असा हुप्प्या आला आहे आणि तो धिंगाणा घालतोय, असं चित्र रावणाच्या मनात. पण त्याला कळलेलं आहे की हा हुप्प्या साधा नाही आहे,
हा कोणीतरी विलक्षण आहे आणि सगळ्या देवांनी मला मारण्यासाठी केलेला हा कट आहे असं त्याच्या मनामध्ये, अशी त्याच्या डोक्यात कल्पना की मी पुष्कळ जणांचं जे शत्रुत्व रामाशी संबंध लावत नाही आहे तो, कारण राम हा यःकश्चित आहे त्याच्या दृष्टीने. राम काय असलं करतोय, त्याची गाफिली ही फार महाग पडलेली आहे त्याला. कारण त्याला असं वाटायचं मी राक्षस आहे, राक्षसांची जी शक्ती आहे ती माणसापेक्षा कोटीपटीने जास्त असते बरं का. राक्षस हे फार शक्तिमान असतात मुळातच, म्हणजे उड्डाण करणं हे त्यांचा नैसर्गिक गुणधर्म आहे, त्यांना त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. काही आपल्या अनेक ठिकाणी ब्रह्मदेवापासून ते कीड मुंगीपर्यंत जे प्राणी आहेत, कोणीही घ्या तुम्ही, इंद्र घ्या, वरुण घ्या, त्याच्यानंतर गंधर्व घ्या, यक्ष घ्या, राक्षस घ्या, किन्नर घ्या, असं कोणाचंही नाव घ्या, मग माणूस घ्या, वानर घ्या, माणूस घ्या, त्याच्या खालचे घ्या, मग वाघ आहेत, सिंह आहेत, शरभ आहेत, हत्ती आहेत, त्याच्या खालचे घ्या, मांजरं आहेत, कुत्रे आहेत, त्याच्या खालचे घ्या, कोंबडे आहेत, पक्षी आहेत, त्याच्या खालचे घ्या, मग चिलटं आहेत, डास आहेत. या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पुण्यपापानुसार त्यांचा देह असतात. प्रत्येकाचे देह त्यांनी केलेल्या पापाप्रमाणे किंवा पुण्याप्रमाणे असे असतात. म्हणजे आपण ह्या शरीराच्या पिंजऱ्यातून जीव गेला त्याच्याबरोबरच त्याचं पापपुण्यही जातं, आणि तो जेव्हा इथून शरीरातून उडतो तेव्हा त्याला पुढचा कुठला जन्म घ्यायचा हे ठरतं. असं आहे. म्हणजे समजा अशी कल्पना करा, पुढचा जन्म मला सशाचा येणार असला, आत्ता मी माणूस आहे पण माझ्याकडनं काही अशी पापपुण्य झालेत की मला सशाचा जन्म येणार. कुणाला काय जन्म येईल काही सांगता येत नसतं, त्याला खूप शक्ती लागते. पुढचा जन्म मला कोणता येणार आहे हे समजण्यासाठी मला पुष्कळ पुण्य करावं लागतं. म्हणजे योगसाधनेसारखं ध्यान, धारणा आणि समाधी या 3 गोष्टी करण्याची शक्ती पाहिजे. म्हणजे मी पुढचा जन्म मला कोणता आहे हे धारणा करायची, ध्यान करायचं आणि अंतर्मुख होऊन माझ्या सूक्ष्मदेह म्हणतात त्याला बरं का. प्रत्येकात जो मेल्यानंतर जो उडून जातो आपल्यातनं आणि आपलं शरीर शववत होतं तो असतो तो सूक्ष्मदेह. त्याला 17 गोष्टी असतात. त्या सूक्ष्मदेहात 17 गोष्टी असतात. 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे वास घेण्यासाठीचं, ऐकण्यासाठीचं, बघण्यासाठीचं, स्पर्श होण्यासाठीचं ही इंद्रिय आहेत. तर ती 5 आहेत. आणि 5 कर्मेंद्रिय म्हणजे हलण्यासाठी पाय लागतात, इकडची वस्तू तिकडे करण्यासाठी हात लागतात, बोलण्यासाठी तोंडाचं बोळकं लागतं, नंतर अन्नपचन करण्यासाठी सगळ्या अन्नपचनाची संस्था म्हणजे ते आतले वेगवेगळ्या तऱ्हेची ॲसिड, अमुक तमुक जे काय असतं, पित्त, तर ते सगळं जे आहे तर त्याला म्हणतात उपस्थ. म्हणजे आपलं अन्न जेवलो आपण की ते अगोदर पचवायला लागतं, कच 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 कच. प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. म्हणजे इथे हृदयात प्राण आहे आणि खाली वेंबीच्या तिथे अपान आहे आणि त्यांचं फाक खोक फाक खोक फाक खोक फाक खोक असं सुरू असतं. त्याच्यामध्ये ते अन्न गेलं की सारखं डसमळ 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 करून त्याचं बारीक 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 मग ते विरघळतं, वितळतं, वेगवेगळ्या शरीरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या रसायनात ते वितळतं आणि खूप ठिकाणी ते वितळत वितळत इकडे जा तिकडे जा तिकडे जा असे त्याचे प्रवाह सुरू होतात. त्याला म्हणतात रस. मग ते रस जो आहे तो रस अजून तो शिजायला लागतो. तो शिजून त्याच्यातून जे खरवसासारखं म्हणा काहीतरी असं जे बाजूला होतं ते रक्त असतं. अगोदर रस मग रक्त. ते रक्त पचलं
की त्याच्यापासून मांस तयार होतं. मग ते मांस पचलं की मेद तयार होतो. ल्युब्रिकेशन करण्यासाठी आपल्या शरीराला मेद लागतो. मग तो मेदही पचावा लागतो, नाहीतर लठ्ठे होतात माणसं आणि हाडं कुचकी होतात. कारण का, मेद जितका पचेल तितकी हाडं पक्की होतात. मेदानंतर अस्थी, मग अस्थी जास्त त्याही पचतात. त्याच्यानंतर मज्जा तयार होते. मज्जातंतू जे आपल्या याला धरणारे असतात ते, बुद्धी देखील तिथेच राहत असते. आणि मज्जा पचली की त्याच्यापासून शुक्र तयार होतो. असं आज चाललेलं आहे. आपण गाढ झोपलो तरी चाललेलं आहे ते. गाढ झोपल्यानंतर आपण मृतवत असतो असं म्हणणं ते बरोबर नाही आहे. कारण जेव्हा गाढ झोप लागली नाही आपल्याला तर आपण प्रकृती बिघडते. गाढ झोप थोडा वेळ तरी पाहिजे, कारण तेव्हा आपलं काम हे जास्त व्यवस्थित चाललेलं असतं. म्हणजे मग त्यावेळेला म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र अशा रीतीने आपल्या शरीरातले नाना प्रकारचे रसायनं ही तयार होतात. बरं, मग हे शुक्र आहे तेही पचलं की त्याच्यापासून ओज तयार होतं. मे स्पेशल शक्ती आहे ओज नावाची, अशी त्याची रचना आहे. तर ते करणारं इंद्रिय त्याला उपस्थ म्हणतात. आणि हे पचन केल्यानंतर जे टाकून दिलं जातं, म्हणजे काय की जे हवा असलेला भाग घ्यायचा, उरलेला भाग सॉर्टिंग करून बाजूला काढायचा, असं चाललेलं असतं. तो सॉर्टिंग करून बाजूला काढलेला भाग आहे तो टाकायचा. मग तो लघवी वाटे, परसागडण्याच्या वाटे, घामाच्या वाटे, खाकेऱ्याच्या वाटे तो बाहेर राहतो. तर त्याला पायू असं म्हणतात. म्हणजे डोळे, नाक, कान ही ज्ञानेंद्रिय आहेत. स्पर्श करण्याची कातडी आणि नाक वास येण्यासाठी ही ज्ञानेंद्रिय आहेत. आणि वाक, पाणी, पाद, उपस्थ आणि पायू ही कर्मेंद्रिय आहेत. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. आणि आता हा जो वायू शरीरात, वारा सगळीकडेच आहे. निदान आपण पृथ्वीवरती पहिल्या 20 फार उंच गेल्यावर नाही आहे बरं का, कमी कमी वारा होतो. तुम्ही हिमालयात जर 20,000 फुटाच्या वर गेलात तर पुष्कळशी माणसं ही मरूही शकतात. म्हणजे ऑक्सिजन घेऊन जावा लागतो. मग तिथे पुष्कळ वायू कमी असतात. ते पक्ष्यांना चालतो तो वायू, माणसाला नाही. गिधाडं आहेत, गरुड आहे, त्याला तो वायू चालतो. चिलटं विलटं माणसं यांना नाही चालत. ही सगळी योजना आहे ईश्वराची. कुठल्या भागात कुणी राहावं, कुठल्या भागात कुणी राहावं अशी योजना आहे. कशासाठी मी सांगतोय, त्यात राक्षस हा असा प्राणी आहे की तो माणसापेक्षा जास्त ठिकाणी राहू शकतो. माणसाला जमिनीत पायाला चालायला जमीन लागते, राक्षसाला जमीन लागत नाही. तो हवेतून देखील जाऊ शकतो. हा राक्षसाचा मूलभूत गुण आहे. घटोत्कचाचा जन्म झाला, भीमाला मुलगा घटोत्कच येतो. तर पांडव जेव्हा हिमालयात गेले तेव्हा घटोत्कचाने त्यांना सगळीकडे पाठीवर बसवायचं सगळ्यांना. 5ही पांडव बापासकट सगळ्यांना, म्हणजे भीम कसला होता त्याच्या सकट सगळ्यांना घटोत्कच पाठीवर बसवायचा. आणि ते म्हणतील तिथे तो त्यांना घेऊन जात असे, कारण त्यांना गंधमादन पर्वतावर जायचं होतं. आता अर्थात तुम्हाला माझ्यानंतर मी असं ऐकतो की तुम्हाला भारतातलेच काही भाग ऐकायला मिळतील, पण बहुतेक हा मिळेल असं नाही वाटत, कारण त्यात त्यांनी व्यक्तिरेखा घेतल्या आहेत. मी सांगतोय तो म्हणजे त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे की अर्जुनाला स्वर्गात तो शस्त्रास्त्र शिकण्यासाठी आपण जसं उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत, इंग्लंडला जातो, तसा अर्जुन हा उच्च शिक्षण घेण्यासाठी स्वर्गात गेला होता. जिवंत असताना, हां, मेलेला नव्हता, जिवंत असताना. त्यावेळेला तो 6 वर्षांनी खाली आला. 6 वर्ष तो वरती होता स्वर्गात. 6 वर्षांनी खाली आल्यानंतर त्याला भेटण्यासाठी आपण जसे मुंबईला पोचवायला जातो आपल्या मुलाला वगैरे, किंवा आणायला जातो पहिल्यांदा गेल्यानंतर, तसं
हे सगळे भाऊ त्याला आणण्यासाठी गंधमादन पर्वतावर गेले होते, कारण तिथे तो उतरणार होता, लँडिंग तिथे होतं त्याचं. त्यावेळेला घटोत्कच त्यांना पाठीवर बसून घेऊन गेला, कारण राक्षसाला ही शक्ती जास्त असते. याच्यासाठी मी सांगतोय, राक्षस म्हणजे वाईट असं आपल्याला वाटतं, हे थोडंसं आपण माइल्ड केलं पाहिजे. राक्षस अनेक प्रकार, जशी माणसं काही चांगली काही वाईट, तसे राक्षसही काही चांगले काही वाईट असं असतं. मोठा विषय येतो ते, हे सगळी माहिती महाभारत, रामायण, पुराण ह्याच्यामध्ये मिळते, पुराणात जास्त मिळते. तर हा रावण, तुम्ही जर मनुस्मृती पाहिलीत तर मनुस्मृतीच्या शेवटून दुसऱ्या अध्यायात ब्रह्मदेवापासून ते कीड मुंगीपर्यंत कोणकोणत्या तऱ्हेचे प्राणी हे कोणत्या क्लासिफिकेशनमध्ये जातात. म्हणजे ब्रह्मदेव हा अत्यंत सात्विकतेच्याही पलीकडचा आहे. मग तपोलोक नावाचा, म्हणजे 7 आहेत की नाही, भूः भुवाः स्वहा महाः जनः तपः सत्य, असे 7 स्वर्ग आहेत. तर भूर म्हणजे आपण जे आहोत ते, त्याच्यापेक्षा जास्त पुण्यवान असतात ते भुवर लोकात राहतात, त्याच्यात राक्षस राहतात. त्याच्यापेक्षा जास्त पुण्यवान असतात ते स्वर्गात राहतात, ते इंद्र वगैरे देव असतात. ते त्याच्यापेक्षा जास्त पुण्यवान असतात ते म्हणजे मोठमोठे दान करणारे, परोपकार करणारे, ज्यांनी आपलं आयुष्य देखील लोकांसाठी वाहिलेलं आहे, अशी पुण्य करणारे, पुण्यवान लोकांसाठी आयुष्य अर्पण करणारे जे पुण्यात्मे. म्हणजे दाऊदसाठी आपलं आयुष्य वेचणारे नव्हेत, पुण्यवान लोकांसाठी आपलं आयुष्य वेचणारे जे पुण्यात्मे, आणि ज्यांनी खूप परोपकार केलेले आहेत, जे पुष्कळ दानं करतात, पाण्याच्या सोयी करतात. अहल्याबाई होळकर जशी होती, विद्यार्थ्यांसाठी अन्नछत्र, गावोगाव मोठमोठे तलाव बांधलेले, रस्ते तयार केलेले. अहल्याबाईंनी इंदूरपासून कलकत्त्यापर्यंत रस्ता तयार केलेला होता त्या काळात. इंदूर ते कलकत्ता अंतर बघा केवढं आहे. त्याच्यानंतर पक्ष्यांसाठी कुरणं ठेवली होती, पक्ष्यांना देखील उपाशी पडू नयेत, गुरांसाठी कुरणं ठेवायची पद्धत आहे. अहल्याबाईंनी पक्ष्यांसाठी कुरणं ठेवली होती. तिथे संबंध गोंड लोक, म्हणजे ते रस्त्यामध्ये वाटमारी करणारे लोक, त्यांना देखील तिने प्रेमात घेतलेलं होतं. असे काही विशिष्ट लोक असतात, त्यांच्यासाठी मोहलोक आहे, खास त्यांच्यासाठी येतो. फार सात्विक, त्याच्याही पेक्षा सात्विक जे असतात ते जनोलोकात राहतात, आणि त्याच्याही पेक्षा केवळ सत्वरूप जे असतात ते तपोलोकात राहतात. ते म्हणजे सप्तर्षी, मरीच्यादिक ऋषी, विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, हे 7 ऋषी आहेत ना, ते सप्तर्षी आपल्याला आकाशात जे दिसतात, ध्रुव, हे सगळे तपोलोकात राहणारे आहेत. ध्रुवाने केवढं मोठं तप केलं, तो तपोलोकात असतो. त्याच्याही पेक्षा जास्त ज्यांनी पुण्य केलेलं आहे ते ब्रह्मलोकात असतात. ब्रह्मलोकात जसे तुमचे उपासना आहे त्याप्रमाणे, ज्याला विष्णूची उपासना आहे तो वैकुंठात असतो, जर नुसतंच तप केलेलं असेल तर ब्रह्मलोकात राहतो. कोणी शिवलोकात राहतात, कोणी देवी लोकात राहतात, कोणी स्वानंद नावाचा गणपतीचा लोक आहे. म्हणजे ज्याची जशी उपासना आहे तसे. आणि त्याच्याही पेक्षा पापईने आणि पुण्याने अशा अवस्थेत असतात ते मुक्त असतात, ते मुक्तात्मे आहेत. त्याच्यात पुन्हा प्रकार आहेत मुक्तात्म्यामध्ये, सदेह आणि विदेह, मोठा विषय येतो. आपण आता काय त्यासाठी पुढे जात नाही आहोत. राक्षस म्हणल्यानंतर आपल्याला शी वाटतं, तसं करायला नको ह्यासाठी मी सांगतोय. कारण सूर्याचे दूत हे राक्षस असतात. सूर्याचे दूत, द्रौपदीने ज्या वेळेला कीचकाकडे जायची वेळ आली तेव्हा भाग पाडलं. कीचकाची बहीण सुदेशना नावाची जी राणी होती, तिने सांगितलं की तुला ही दारू बिरू अशी पानं प्यायची, सरबतं घेऊन माझा भाऊ कीचक आहे त्याच्याकडे जायचं आहे. आणि कीचक हा सेनापती होता विराट राजाचा.
द्रौपदींनी परोपरीने सांगितलं की तुम्ही मला हे काम सांगू नका, त्याच्या मनात माझ्याबद्दल पाप आहे. ते सुदेशनेलाही माहिती होतं, पण कीचकाने तिला कंपल्सरी केली होती की हिला पाठवलंच पाहिजे माझ्याकडे म्हणून. आणि तो त्या देशातला दादा होता, त्यामुळे तिला पाठवलं. सुदेशनेनी द्रौपदीला कीचकाकडे पाठवलं दुपारच्या वेळेला. तेव्हा द्रौपदी कीचकाच्या घराच्या उंबरठ्यापाशी जात असताना तिने आकाशाकडे बघितलं आणि सूर्याची प्रार्थना केली की मला आता रक्षण करण्याला तुझ्या ऐवजी दुसरं कोणी नाही आहे, तर तू माझं रक्षण कर असं सांगितलं. आणि मग ती आत गेली आणि ते मग कीचकाने ठरल्याप्रमाणे तिला तो धरायला निघालाच. त्यावेळेला तो जो सूर्याला प्रार्थना केली होती तर सूर्याने एका राक्षसाला पाठवलं असं तिथे वर्णन आहे. म्हणजे सूर्याचे दूत हे राक्षस असतात. राक्षस म्हणजे सगळे वाईट असं एकदम म्हणण्यासारखं नाही आहे. तर त्या राक्षसाला पाठवलं आणि मग त्या राक्षसाने कीचकाला गुद्दा घातला आणि तो म्हणजे दिसला नाही तो राक्षस, तो गुप्त होता. आणि एकदम त्याला भालाक्कण झालं आणि तो पडला. आणि मग पुढे नाट्य बरंच आहे, ते काय आता मी सांगत बसत नाही, खूप मोठं नाट्य आहे. मग कीचकाला भीमाने मारलं वगैरे. म्हणजे असा हा रावण आहे. राक्षस म्हणजे वाईट असं नाही, तो खूप तपस्वी असतात हे लोक, आपल्यापेक्षा खूप त्यांच्याकडे शक्ती असते. असा हा इंद्रजित, त्या इंद्रजिताला रावणाच्या सैन्यातला सगळ्यात श्रेष्ठातला श्रेष्ठ असा हा पुरुष आहे. म्हणजे पृथ्वीवरती त्याच्यासारखा शूर पुरुष अजूनपर्यंत कोणी झाला नाही. रावणाला प्रश्न पडला की माझ्याकडचं सगळं हे सैन्य संपलेलं आहे, अक्षकुमाराला देखील ह्यांनी मारलं, आता ह्याच्या पुढे जाणार कोण ह्या हनुमंतापुढे? त्याला नाव माहिती आहे, कारण तो ओरडूनच सांगतोय की मी सुग्रीवाचा दूत हनुमंत आहे, रामकार्यासाठी मी आलेलो आहे, रामाचा विजय असो, लक्ष्मणाचा विजय असो, सीतेला परत करा वगैरे तो ओरडूनच सांगता येतो, काय गुप्त ठेवलेलं नाही त्याने. तर या हनुमंताला कशा रीतीने आता धरायचं? बरे, या माकडाला तू धरून आण असं इंद्रजिताला तरी कसं सांगायचं? ओ एवढा मोठा तो इंद्रजित आहे आणि त्याला सांगायचं अरे या माकडाला धरून आण. पण त्यांनी ते शेवटी करावं लागलं त्याला. पण ते वाल्मिकींनी फार सुंदर लिहिलं आहे की त्याच्यावर प्रेशर आलं. इंद्रजिताला ह्या वानराला धरण्यासाठी पाठवणं हे त्याच्यावर प्रेशर आलं. पण त्यांनी सांगितलं बाबा रे, तू फार मोठा योद्धा आहेस, माझा तू अत्यंत लाडका मुलगा आहेस, पराक्रम हा तुझ्यामध्ये इतका रोमरोमात भरलेला आहे, दक्षपणाने युद्ध कसं करावं हे तुझ्या इतकं जगात कुणालाच येत नाही. शत्रूवरती मात करत असताना आपली बाजू कोणती आहे आणि आपल्याकडे शत्रूला आपल्यापेक्षा जास्त काय काय येतंय याचा अंदाज घेऊन मोठ्या चातुर्याने त्याच्याशी युद्ध करून त्याला बरोबर नामोहरम कसं करायचं हे ओळखण्याची तुझी शक्ती अपरंपार आहे. ह्या वानराला मारण्यासाठी मी तुला पाठवतोय, पण बाबा रे हे काम करणं आवश्यक झालेलं आहे, कारण माझ्या सैन्यात दुसरा कोणी असं नाही आहे असं त्यांनी सांगितलं. इंद्रजिताला शूर होताच तो, शूर माणसाला युद्धाचं वजन वाटत नाही. बाबा काळजी करू नका, हा चाललो असं म्हणाला. आणि आपल्या दिव्य रथामधनं इंद्रजित, जो आकाशमार्गानेच, त्याला जमीन बिमीन फुडतूस होती त्याच्या दृष्टीने, आकाशमार्गानेच तो ज्या वेळेला तेजपुंज इंद्रजित आणि आपले ते घोडे असे आकाशामध्ये मिरवत मिरवत येतोय आणि अर्जुन आपला हनुमान बघतोय की आता कोण येतोय, आणि एकदम त्याला तो दिव्य पुरुष, ते असा तेजाचा लोळ असावा तसा माझ्याकडे येतोय, भव्य मुकुट घातलेला आहे, अंगावरती कवच घातलेलं आहे, भाल प्रदेश भव्य आहे, सरळ नाक आहे, आणि असा तो अजानुबाहू असलेला इंद्रजित. आणि हनुमंत लाल बुंद झालेला आहे, का पुष्कळ रक्त त्याच्या अंगातून वाहत आहे, कित्येक बाण त्याच्या अंगातून असे धबक धबक खाली पडलेले आहेत. त्याचं तोंड म्हणजे अग्नीप्रमाणे दिसतं आहे, डोळे लाल पिंगट डोळे त्याचे असे, आणि तो खुश झाला. अरे क्या बात आहे, मला साधेल असा कोणीतरी येतोय. ओळखलं त्याने की कोणीतरी महान योद्धा
आता रावणाने पाठवलेला आहे. मग त्याला असं लक्षात आलं, कारण त्याचा जय जयकार चाललेला होता की हा रावणाचा ताईत आहे. आता म्हणला आपल्याला युद्ध करायचंच आहे, मी कोण हे दाखवायचंच आहे त्याला, परंतु आता आपल्याला रावणाला भेटायचं आहे. कारण आता मला कळलं हे रावणाची शक्ती ही इतकी आहे, याच्या पलीकडे त्याची शक्ती नाही आहे. तर त्यामुळे मला अस्त्र काहीच करू शकत नाहीत, परंतु या इंद्रजिताला जरा खेळवू आणि मग गुपचूप आपलं पुढचं काम साधण्यासाठी काय करायचं ते करू, असं म्हणेपर्यंत तो इंद्रजित आलाच. आल्या आल्या त्याने जी शरवृष्टी करायला सुरुवात केली, अनुसंधान करून एकामागून एक केव्हा बाण लावतोय, केव्हा सोडतोय, केव्हा दुसरा घेतोय हे कळत नव्हतं. विजेच्या वेगाने तो बाण मारत होता आणि हनुमंत एकही बाण अंगाला लागणार नाही अशा तऱ्हेच्या अशी कोलंटी घे, असा इकडून तिकडे जा, तिकडनं असा पर, इकडनं मध्येच जोरांनी आरडाओरडा कर, मध्येच तो दिसतच नव्हता. त्यांनी गती अशी तयार केली हनुमंताने की इंद्रजित इकडे बाण मारेपर्यंत तो इकडे आहे, इकडे बाण मारेपर्यंत इकडे आहे आणि झळ 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 करतोय. सुवर्णासारखा दिसत असे तो, कारण त्याचे केस हे सुवर्णासारखे होते हनुमंताचे, आणि पांढरं वस्त्र त्यांनी परिधान केलेलं आहे छोटंसं हनुमान चड्डी, आणि तो असा विजेच्या वेगाने पळतोय. म्हणता 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 त्याने इतकं विलक्षण रीतीने इंद्रजिताला दमवलं. गेले 2-3 तास गेले, इंद्रजिताला सुचेना की आला माझा एकही बाण लागत नाहीये, काय आहे काय. मग त्यांनी सांगितलं, त्यांनी ध्यान केलं, रथामध्ये उभा राहिला, आणि हे योगी असतात हे लक्षात आणा. त्यांनी ध्यान केलं की हा आहे तरी कोण हनुमान, आणि त्याच्या लक्षात आलं युद्धामध्ये कधीही जिंकला जाणार नाही असा हा शूर योद्धा आहे, याला मारता येणं शक्य नाही आहे असं इंद्रजिताने ओळखलं आणि ब्रह्मास्त्र त्याच्यावर टाकायचं ठरवलं. म्हणजे शेवटची शक्ती आहे, म्हणजे हायड्रोजन बॉम्बचा बाप ब्रह्मास्त्र. पण ब्रह्मास्त्र टाकण्यासाठी म्हणून त्याने जेव्हा ते ब्रह्मास्त्र म्हणजे अस्त्र म्हणजे काय असतं, मंत्र असतो, त्यामुळे ते ध्यान करून करायचं असतो. तर त्याला लगेच ध्यानात लक्षात आलं की ब्रह्मास्त्राने हा मरणार नाही, कारण त्याला वर आहे तसा. इंद्रजित फारच बुद्धिमान आहे. मग त्याने विचार केला जाऊ देत, मरण राहू देत, त्याला ब्रह्मास्त्राने बांधून टाकू, त्याच्याकडे बंद करायची शक्ती आहे ब्रह्मास्त्रात. आणि त्या तऱ्हेने त्याने ते मंत्र म्हटले आणि तो बाण टाकला. आणि तो बाण टाकल्याबरोबर हनुमंताने विचार केला की हे मी बांधलाही जाणार नाही आहे, कारण मला मोठे वर आहेत, परंतु मला आता हा शेवटची संधी आहे, तोही ब्रह्मास्त्रापर्यंत आला आहे म्हणजे तोही जमला आहे, तर आता मला एकदा रावण कसा आहे ते बघू देत. म्हणून ते अस्त्र आल्याबरोबर हनुमंत असा निश्चित झाला. त्या अस्त्राने त्याला असं असं आवळलं. हनुमंत हा तिथे गवतावरती पडला. बरोबर सगळे राक्षस हय 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 जवळ आपणच विजय मिळवला आहे असे धावत धावत आले त्याच्या भोवती. आणि इंद्रजित म्हणतात आता हे काय करतात. इंद्रजितही खाली उतरला आणि त्या राक्षसांनी कसलाही विचार न करता तिथे दोरखंड घेतले, साखळदंड घेतले आणि त्या हनुमंताला एक गाडा घेतला. त्या गाड्यावरती त्याला ढकललं. हनुमंत कुठला हलतोय, पण हजारो राक्षसांनी हम बखोया करत त्याला त्या गाड्यावर घातलं. आणि तो गाडा म्हणजे एक सापळ्यासारखा होता, खांब त्याला, आणि ते मोठमोठे साखळदंड आणि दोरखंड घेऊन त्याला बांधलं हनुमंताला. हनुमंत म्हणला आता काय करायचं ते करा, आता हे मी डाव टाकलेला आहे असा. मग इंद्रजिताने ओळखलं, अरे 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 हा लबाडी करतोय, हा बांधला गेलेला नाही आहे. का तर ब्रह्मास्त्राचा असा गुण आहे की त्याने बद्ध झालेला जो कोणी असेल तर त्याला जर कोणी लौकिक गोष्टींनी बांधायला लागलं, दोरखंड वगैरे, तर त्या ब्रह्मास्त्राचा अपमान होतो आणि ते ब्रह्मास्त्र निघून जातं तिथनं. असं ब्रह्मास्त्राचं वैशिष्ट्य आहे बरं का. एकदम ब्रह्मास्त्राने त्याला हे केलं म्हणजे एकदा राजाने आज्ञा दिली की तलाठ्याने मध्ये गडबड करायची असते का, असं येते.
ब्रह्मास्त्राने बांधला गेला आहे, त्याला दोरखंडाने बांधला तर ब्रह्मास्त्राचा अपमान होतो. परंतु हनुमान अगदी निश्चित पडलेला आहे. बरं, तेव्हा इंद्रजिताने लगेच ओळखलं की हा आता लबाडी करतोय. आता ब्रह्मास्त्र राहिलेलं नाही आहे. त्यांनी जर बांधलं नसतं राक्षसांनी तर ते ब्रह्मास्त्राचा परिणाम म्हणून तो निश्चित पडलाय असं झालं असतं. पण तसं नाही आहे झालेलं. आता काय म्हणला व्हायचं ते होईल, बघू असा इंद्रजिताने विचार केला. त्यालाही आता करण्यासारखं काही नव्हतं. आणि हे सगळे हजारो राक्षस त्याचा तो गाडा ढकलत 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 त्याला शिव्या देत आहेत हनुमंताला, त्याचे केस ओढतायत, त्याच्यानंतर खूप अपमान करत आहेत त्याचा. बरं का, तो म्हणला की महत्त्वाची गोष्ट साधण्यासाठी बारके बारके अपमान सहन करावे लागतातच. त्यामुळे तो गुपचूप बसला. बरं का, आणि असा विचार केला त्याने की आपल्याला जे साधायचं आहे ते एवढं मोठं आहे, त्याच्यासाठी ह्या अपमानांकडे लक्ष देण्याचं काही कारण नाही. आणि मग त्याला ढकलत ढकलत रावणाच्या सभेमध्ये आणलं. फुल्ल सभा भरली होती. जे कधी येत नाहीत असे लोक देखील त्या सभेमध्ये त्या दिवशी उपस्थित. काय होतंय, कारण सगळीकडेच कळलं होतं एवढा मोठा आवाज, एवढे दणके. इंद्रजिताला देखील लढाईसाठी आपल्याच गावात इंद्रजिताला लढाईसाठी जावं लागलं. त्यामुळे सगळा परिसर घाबरून गेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता त्याला तिथे आणून ठेवलं. आणि रावणाने त्याच्याकडे बघितलं. एका भव्य स्फटिकाच्या सिंहासनावरती रावण बसलेला होता. स्फटिकाचं सिंहासन उंच होतं, 40 हात उंच. त्याच्या मागच्या बाजूला हातात विंझणे घेऊन त्या असे चौऱ्या नसतात का, त्या ढाळणाऱ्या अत्यंत सुंदर अशा तऱ्हेच्या स्त्रिया होत्या. आणि त्या स्त्रिया त्याला असं करत होत्या. आणि रावणाला 10 तोंड होती. आता मात्र मागे हनुमंताने बघितलं तेव्हा 10 तोंड नव्हती, कारण ती त्याच्या मर्जीने तो करत असे. 10 तोंडाला प्रत्येक मस्तकावरती 10 प्रचंड पर्वत शिखरासारखे मुकुट आणि 20 हात. त्यामुळे मंदराचल पर्वताला ज्याप्रमाणे असावं अशा तऱ्हेचा तो रावण, असा भव्य रावण बसलेला. तेजपुंज अशा तऱ्हेची त्याची कांती आहे. आणि त्याच्याकडे बघणं हे अत्यंत कठीण आहे. हनुमंताने त्याच्याकडे बघितलं. अहो रूपम, अहो धैर्यम, अहो सत्वम, अहो द्युती, असे त्याच्या मनामध्ये विचार आले. बरं, अहो रूपम, अहो धैर्यम, कसा बसलेला आहे. त्याला ढिम्म काही वाटत नाही आहे. मुलगा मेलाय तरी देखील तो असा बसलेला आहे की मीच इथला राजा आहे, या त्रैलोक्याचा मीच राजा आहे. काय धैर्य आहे. अहो सत्वम, अहो द्युती, त्याच्यातलं जे गर आहे खणखणीत पोलादीपणा, तो त्याच्या ओतप्रोत शरीरातून गळतोय जणू काही असा तो दिसतोय. असा हनुमान मनामध्ये रावणाबद्दल बघून म्हणतोय. बरं, त्याचं तेज तरी काय आहे असं म्हणतात. अहो राक्षसराजस्य सर्व लक्षण युक्तता, हा राक्षसांचा राजा आहे ना, राजाने कसं असावं त्याचा साक्षात नमुना आहे असं मनामध्ये तो म्हणतोय. बरं, यदि अधर्मः न बलवान, एकच फक्त मोठी कमतरता आहे की तो अधर्माने वागणारा आहे. एवढा बलवान आहे की तो त्रैलोक्याचा राजा होऊ शकेल. इंद्र देखील तो म्हणेल तसं वागेल आणि प्रेमाने वागेल. पण यदि अधर्मः न बलवान, बरं, म्हणून आता काय झालं, हा राक्षसेश्वर आहे. स्यादयं सुरलोकस्य सशक्रस्य अपि रक्षिता, सगळ्या त्रैलोक्याचं रक्षण करू शकेल असं याचं बळ आहे. असं त्याच्याकडे बघितल्याबरोबर हनुमंताच्या मनामध्ये विचार आले. आणि ते काल म्हटल्याप्रमाणे रक्तचंदनाच्या उट्या लावलेल्या आहेत. कधी बघायला मिळणार नाहीत असे दागदागिने अंगामध्ये घातलेले आहेत. आणि मुख जे आहे त्याचं मधलं, त्याच्यामध्ये असे कधी बघायला मिळणार नाहीत असे मोत्याच्या घोसांचा एक तुरा लावलेला आहे. असा तो राजा बसलेला आहे. आणि सगळेजण त्याच्या पुढे गुपचूप बसलेले आहेत. त्याच्या मागे महापार्श्व, बरं, त्याचे मोठमोठे जे अत्यंत निकुंभ, प्रहस्थ, महापार्श्व, दुर्धर्ष अशा तऱ्हेचे मंत्री त्याच्या भोवती कडा घालून उभे आहेत.
ते उभे आहेत, हा बसलेला आहे. त्याच्या पुढे ब्र काढायची कुठल्या मंत्र्यांची शक्ती नव्हती. आता प्रहस्ताचा मुलगा मेला आहे तरी देखील तो अनुपस्थित नव्हता, तो तिथे आहे. कारण प्रसंग बाका आहे, देशावरती संकट आलेलं आहे, बाका प्रसंग आहे. त्यापुढे मुलगा बिलगा ह्या गोष्टी तुच्छ आहेत. एक वांदर आला आहे पण तो काय भयंकर घटना घडवतोय, हे मोठं संकट आहे हे ओळखलेलं होतं. आणि मग रावणाने असे डोळे केले प्रहस्थाकडे, काय की विचार त्याला काय ते. खुद्द राजा कधी बोलत नसतो. प्रहस्थ पुढे गेला आणि विचारलं, हे वानरा तू कोण आहेस, कोणत्या उद्देशाने इथे आलेला आहेस, तुला इथे कुणी पाठवलं आहे, इंद्राने पाठवलं आहे का वरुणाने पाठवलं आहे का यमाने पाठवलं आहे का सूर्याने पाठवलं आहे, आणि तुझं नाव काय. तेव्हा तो हनुमान तसंच, त्याला कोणी कोणी दोरखंडाने वगैरे बांधलं आहे, तो काही बघत नाही आहे तिकडे. त्याने सांगितलं की बाबांनो, हे रावणा, तो देखील प्रहस्थाला उत्तर देतच नाही आहे, तो रावणाला उत्तर देतो आहे. त्याची नजर रावणाकडे आहे. त्याला बघितल्याबरोबर रावण म्हणलं, अरे बाप रे, काय हा वानर आहे. मी ज्या वेळेला कैलासात गेलेलो होतो तेव्हा नंदीला बघून मी हसलो होतो. नंदीला बघून, नंदी म्हणजे हो एवढं या घरा एवढं तुमच्या वशिंड त्याचं. नंदी म्हणजे काय असा शेत नांगरणारा बैल थोडाच आहे, असं बलाढ्य बैल आहे तो. या तुमच्या घरा एवढं त्याचं वशिंड आहे, अशी पोळी आहे, असे मोठ्याच्या मोठे त्याचे शिंग आहे, उग्र अशा तऱ्हेचं त्याचं मुख आहे, कवडीच्या कवडी पाठ आहे की शंकर पार्वती आधी सुखाने त्याच्यावरती असे शंकरांसारखा महापुरुष बसू शकतो. दागिन्यांनी मढलेला त्या नंदीला बघितल्यावर मी जेव्हा हसलो तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे मला दात दाखवतोयस, माझ्यासारख्याच दिसणाऱ्या लोकांच्याकडनं तू मेला जाशील, असं त्यांनी शाप दिला होता. तो इथे आलेला आहे आता. तो मनात म्हणतोय की नंदीने मला असा शाप दिला होता, तो नंदीच तर हा नसेल. काय ह्याचं तेज आहे, काय उग्र दिसतोय, त्याच्याकडे डोळे लावणं शक्य नाही आहे. म्हणजे इकडे रावण त्याचं कौतुक करतोय, तिकडे त्याच्या मनात ह्याच्याबद्दल विचार असे आलेले आहेत. असे ते दोघे जण तुल्यबळ एकमेकांपुढे असे बघतायत. आणि हा रावणाला सांगायला लागला, हनुमान, की रावणा, मी कोण आहे. तुला जे असं वाटतंय की मला इंद्राने पाठवलं असेल, मला यमाने पाठवलं असेल, मला वरुणाने पाठवलं असेल, याच्यातलं एकही खरं नाही आहे. मी रामाचा दूत म्हणून तुझ्याकडे आलेलो आहे. त्यांनी कसा पवित्रा घेतला बघा, आश्चर्यकारक पवित्र आहे, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. मी रामाचा दूत, राजदूत म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे. आणि सुग्रीव हा तुझा जो मित्र आहे, त्याच्या सैन्यातला त्याचा मी अमात्य आहे सुग्रीवाचा. माझं नाव हनुमान आहे, माझे वडील वायू आहेत. दपवलं काहीच नाही, पवनपुत्र हनुमान मी आहे आणि सुग्रीवाचा मी अमात्य आहे आणि रामकार्यासाठी मी इथे आलेलो आहे. सुग्रीवानी प्रेमाने तुला शुभचिंतन केलेलं आहे. जुने मित्र आहेत ते, वाली, सुग्रीव, रावण हे जुने मित्र आहेत. तर तो कसं हे ऐन वेळेला बोलतोय बरं, त्याला काही पढवलेलं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. पण अशा परिस्थितीत काय वागायचं हे त्याने आपणच ठरवलेलं की सुग्रीवानी तुला अभिष्ट चिंतन केलेलं आहे. आणि त्याला अशी काळजी पडली आहे की रामासारख्या महाबलाढ्य शत्रूशी तू त्याला काहीच कारण नसताना त्याला शत्रू केलेला आहेस. त्याची कांता, जेव्हा तो वनामध्ये राहत होता राम दंडकारण्यात, आणि तो वनात गेलेला असताना जेव्हा घरी येऊन बघतो तर त्याची बायको नाही आहे, किडनॅप केली गेलेली आहे. त्यामुळे तिला शोधत 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 तो जो निघाला तो आमच्या इथे आला आणि सुग्रीवाशी त्याची मैत्री झाली. त्यावेळेला सुग्रीवाला त्यांनी सांगितलं की तुला तुझ्या संकटापासून मी मुक्त करेन, तू मला माझ्या संकटापासून मुक्त कर.
त्यांची शपथ झाली. मग त्यांनी वालीला ह्या रामाने मारलं. वालीला मारणं हे रामाच्या आयुष्यातलं एक अघटित कर्म आहे. कारण वालीला रावणाने जेव्हा वालीला जिंकायला तो गेला तेव्हा वाली संध्या करत होता बरं का, पश्चिम समुद्रावरती. तर रावण तिथे आला आणि असं मागणं चोर पावलांनी येत होता आणि वाली तिथे संध्या करण्यात गर्क होता. त्याचा रोजचा सकाळचा दिनक्रम पहाटे उठायचा आणि अगोदर पूर्व समुद्रावर जाऊन संध्या करायचा, तिथून उड्डाण करून पश्चिम समुद्रावर. बरं, तो किष्किंधा त्याचं राज्य. पूर्व समुद्र म्हणजे जिथे गंगा समुद्राला मिळते तिथे उड्डाण करून जायचा. तिथली संध्या झाली की पश्चिम समुद्राला जायचा, म्हणजे रामेश्वराच्या तिथे. मग तिथे जाऊन काय त्याचा आह्निक असेल ते करायचा. तिथून जो निघायचा तो उत्तर समुद्र म्हणजे कुठे आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल. उत्तर समुद्र फार लांब आहे. म्हणजे तो उड्डाण करूनच जायचा, म्हणजे युरोपच्या किनाऱ्यावरती तिथे जायचा, तिथे संध्या करायचा आणि तिथून मग म्हणजे त्याचं काय आह्निक असेल ते, आणि तिथून मग तो वरती जायचा आर्क्टिकच्या तिथे जो समुद्र आहे तिथे. असे चारही समुद्रांना रोज तो जात असे. म्हणजे त्याचं हे मॉर्निंग वॉक असायची बरं का वालीची. तर रावणाला काय असं तो त्याला जिंकण्यासाठी म्हणून गेला आणि मागणं हे सगळं रामायणातलं आहे बरं का, मी सांगतोय ते. मागच्या बाजूने तो चोर पावलांनी चालत येत होता आणि वाली एकदम कडक होता. त्याला सगळं लक्षात येत असे काय आहे. तर कुणीतरी येतोय, तो अंदाज घेतोय. एकीकडे त्याचं आता अर्घ्य बिर्घ्य देऊन सगळं झालेलं आहे. रावण असा हळूहळू हळू येतोय दबकत. तो आपल्या कचाटात आल्याबरोबर गटाक्कन त्यांनी धरलं, त्याला खाकोटीनं मारलं आणि उड्डाण केलं. आणि मग उरलेल्या तीनही समुद्राचं तो स्नान वगैरे केलं. खाकोटीला हा रावण आहेच. मग तो किष्किंधेला आला आणि मग अशी खाकोटी मोकळी केली. ते रावण असा कुस्करलेला रावण, घाबरघोबरा झालेला आणि तो थबक्कन खाली पडला. बाहुलीसारखा दिसत होता त्याच्या पुढे. तेव्हा त्यांनी लक्ष पण दिलं नाही. काय नोकर चाकर बघतील काय ते असं. मग रावणाने त्याला हाक मारली, अरे बलाढ्य पुरुषा, मला माहीत नव्हतं तू काय आहेस ते. आणि मग त्याच्याशी त्याने गप्पा केला. मग त्याने त्याला चहा दिला, बिस्किटं दिली, काय जे असेल ते नाश्ता सकाळचा दिला. आणि मग तो म्हणाला की बाबा रे, तुझ्यासारख्या महापुरुषाशी सख्य करणं मला आवडेल. माझं नाव रावण आहे. तो म्हणला हां माहिती आहे मला. असं किरकोळीत घेतलं त्याने अगदी. तेव्हा त्यांनी अग्निसाक्ष मैत्री केली होती. काय की तुझ्या आणि माझ्या याच्या एकमेकांचं नेहमी सख्य राहावं. आणि स्त्री, पुत्र, राज्य, कपडे लत्ते, अलंकार म्हणजेच संपत्ती, या कशावरही आपल्या एकमेकांच्या संकट आलं तर आपण एकमेकांना कोणत्याही क्षणी हाक मारली की धावत जाऊन मदत करावी. असा रावणाने मैत्रीचा करार केलेला होता त्याच्याशी. हे वाल्मिकी रामायणात आहे बरं का. म्हणून वाली हा नकळत, त्याचं जरी काही केलं नव्हतं रामाने तरी देखील तो सुग्रीवाचा असा आणि रावणाचा मित्र असल्यामुळे तो अडचणीतच आला असता. रामाला त्याला मारणं भागच होतं, पण त्याचं एवढं बलाढ्य होता की कुणाचं बाणच त्याच्या शरीरात घुसत नसे. त्याचं अंग पोलादी होतं. त्याला रामाने मारलं होतं एका बाणात. तर ते सुग्रीवाने सांगितलं की वालीला त्यांनी मारलेलं आहे आणि त्याच्या बायकोला तू पळवून आणलेला आहेस. बाबा रे, ही सीता साध्वी आहे. तिने मनात आणलं तर तुला एका क्षणात ती जाळू शकते. तू आपणहून तुझा मृत्यू तुझ्या घरात आणून बांधलेला आहेस. ती पंचमुखी नागिणी आहे. तिने फुस केल्यानंतर तुझे सगळे 20च्या 20 डोळे फुटून जातील. तू समजतोयस काय? तर असं तू करू नकोस. सुग्रीवाने सांगितलंय की राम हा महाबलाढ्य आहे. त्याचा तू वाटेला गेलास तर तो तुला नाश तुझा केल्याशिवाय राहणार नाही. सुग्रीवाला तुझी दया आलेली आहे. कसं बोलतोय बघा. त्यामुळे त्यांनी मला तुझ्याकडे पाठवलेलं आहे. तर तू मैत्रीचा हात पुढे कर. सीतेला मोठ्या
इत्मामानी रामाच्या स्वाधीन कर, राम अजूनही काही करणार नाही. पण न पेक्षा तू, तुझे सगळे मित्र, तुझं गोतावळा आणि हे राक्षस हे जमिनीत गाडले जातील यात शंका नाही, असा मला सुग्रीवाने निरोप दिलेला आहे. हे ऐकल्याबरोबर रावण उभा राहिला काडकन आणि एकदम मारून टाका ह्या वानराला असं ओरडला. त्याबरोबर त्याला धरण्यासाठी लोक आले, म्हणजे राक्षस लोक. हनुमंत बघतोय आता काय ते सगळे आल्यानंतर मग त्याने काही जास्त चौकशीच केली नाही. तेव्हा हनुमंतांनी सांगितलं की बाबा रे, मी तुझ्याकडे आहे तो घुसलो का, हे का केलं मी सगळं, तर मी बऱ्या बोलाने तुला भेटायला आलो, पण मला कोणी आतच घेईना. मी ओरडून ओरडून सांगत होतो की मी सुग्रीवाचा, रामाचा दूत आहे, सुग्रीवाच्याकडचा अमात्य आहे, हे मी ओरडून ओरडून सांगत होतो. मला जर कोणी म्हटलं असतं की ये तुझी काय बोलणी आहे ते कर, तुझ्याकडे व्हिसा मिळवण्यासाठी वगैरे काही ऑफिससुद्धा नाही आहे, खिडकी पण नाही आहे, मी कुठे चौकशी करणार. म्हणून मी सांगायला लागलो की मला आत रावणाशी काहीतरी बोलायचं आहे, पण कुणी मला बोलून देईना आणि माझ्या अंगावरच मारामारी करायला आले. मग स्वसंरक्षणासाठी मला हे करावं लागलं. त्याने सांगून मोकळा झाला तो. त्यामुळे बिभीषण उठला आणि त्याने सांगितलं रावणाला की दादा, आपण फार मोठे राजे आहात आणि संबंध त्रैलोक्याचं राज्य आपण अनेक वर्ष करत आहात, आणि आपल्याला मी सांगायला पाहिजे असं नाही, आपण फार ज्ञानी आहात. तर राजदूताला कधी मारायचं नसतं, कारण काय, राजदूत हा निरोप सांगणारा असतो, त्याचं मन, त्याच्या मर्जीतल्या गोष्टी तो सांगत नसतो. राजाने जो निरोप सांगितला तो सांगत असतो. त्यामुळे गुन्हेगार तो असला जर तर तो राजा असतो. तर रावण म्हणाला, बाबा रे, हा अधर्माने वागतोय, याने आपलं देवीचं देऊळ फोडलंय वगैरे. तो म्हणला ते काहीही असलं तरी त्यांनी त्याचं कारण सांगितलंय की आपल्या लोकांनी त्याला काही चौकशीच केली नाही, त्याची मर्जी होती बा तुला भेटायचं तर भेटून दिलं नाही, तर त्यामुळे त्याला मारणं बरोबर नाही आहे. तू त्याला शिक्षा करू शकतोस राजधर्मानुसार, पण त्याला मारता येणार नाही. कारण परकीय देशातल्या वकिलाला जर तुम्हाला भेटायला आला असला तर त्याला मारावं अशा तऱ्हेचा राजधर्म कुठेच नाही, अजूनही नाही आहे, तेव्हाही नव्हता. तर मग रावणाने त्याचं म्हणणं ऐकलं, कारण त्यांनी त्याला असं सांगितलं की बाबा रे, तू जसं वागतोस तसे सगळे वागतात, तू आज जगातला मोठा राजा आहेस आणि असं आजपर्यंत तू अधर्माने कधी ह्याच्या अगोदर राजदूताला मारलेलं नाही आहेस. मग रावण सांगतो ठीक आहे. मग तो जोरांनी ओरडतो की ह्या वानरांना सगळ्यात जास्त प्रिय त्याची शेपटी असते, म्हणून राक्षसांनो याची शेपटी जाळून टाका असं सांगितलं. त्याबरोबर सगळे राक्षस आणले, जुनी वस्त्र वगैरे आणून तेल त्याच्यावर ओतून, बरं का, त्याच्या शेपटीला त्याने ती बांधायला सुरुवात केली. खूप हजारो राक्षस याची शेपटी तो मोठी करतोय. त्याचं शरीर, तो योगी असल्यामुळे त्याचं शरीर त्याला असं रबरासारखं करता यायचं, पण त्याने ती शेपटी, आणि मग मोठी शेपटी झाली, त्याच्यावर त्याने तो काकडा तयार केला आणि मग खूप त्याला शिव्या देत होते, त्याच्यासमोर अपमान करत होते. पण त्याने मगाशी म्हटल्याप्रमाणे ठरवलंच होतं, त्याच्या मनात डोक्यात आता निराळी यंत्र फिरायला लागली काय करायचं ते. तो म्हणला आपण आता अपमान कितीही सहन करूया. पहिल्यांदा त्याने जरा काही इकडे तिकडे असं मारलं काही राक्षसांना, त्याने असं केलं की मरायचेच ना ते, असे 5-50 मुडदे पडले तिथेच, परंतु शेवटी त्याने बांधून घेतलं. बांधून घेतल्यानंतर त्याने मशाल आणली आणि ती लावली, आणि मग त्याला तो गाड्या होताच, त्या गाड्याला घेऊन सगळे मोठमोठे राजरस्ते, मोठमोठे बाजार, मोठमोठी मैदानं, नंतर मॉल्स तिथे असलेले, सगळीकडनं हनुमंताला मिरवत मिरवत मोठे नगारे ढोल, बघा आमच्या राज्यामध्ये येऊन धिंगाणा करणाऱ्याला कशी शिक्षा दिली जाते,
असं त्याला सगळीकडे दाखवत दाखवत की 5 वर्ष गेली तरी देखील त्याला तुरुंगामध्येच कोट्यावधी रुपये त्याच्यासाठी खर्च होतो. असं आमचं राज्य नाही आहे. आमच्या राज्यात घुसतो आणि आमच्या मोठमोठ्या शहरांमध्ये जो गोळीबार करतो, आमच्या पोलिसांना मारतो, अशा लोकांची आम्ही काय व्यवस्था करतो? आम्ही त्याची रोज 1 कोटी रुपये प्रमाणे त्याला काय पाहिजे, अमुक खिमा पाहिजे, तमुक पाहिजे, हे देत राहतो. असं आमचं राज्य नाही आहे. त्याला आम्ही लगेच पकडलं आहे आणि आता सगळ्यांच्या समोर त्याची दिंड काढतोय. असं म्हणून नगारा वाजवत सगळेजण, सगळी लंका त्याला बघायला जमलेली आहे. हजारो राक्षस. काय रावण आहे माहिती आहे का तुला, काय समजतोस तू, असं त्याला डिवचत होते. आणि हनुमान आपला काही नाही, असं बेफिकिरीने, तसे डोळे वानराचे तुम्ही बघितले असतील, असे मुळातच ते झगझगीत असतात. तो असं असं बघत होता. काय तुम्ही कराल ते करा असं चाललेलं होतं त्याचं. त्याचा गाडा हजारो राक्षस ओढत होते. भयंकर वजन होतं ना. तो वज्रांग आहे ना, वज्रांग आहे तो हनुमान. म्हणजे बजरंग म्हणजे वज्रांग बरं का. आपण जे बजरंग म्हणतो ना, म्हणजे वज्रासारखं ज्याचं शरीर आहे, असा वज्रांग हनुमान आहे. आणि त्याला असं मिरवत 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 सगळे रस्ते हनुमान अगदी झोकून बघतोय. इथे धान्याची रिव्हिजन करतोय. इथे धान्याची कोठारं आहेत, इथे शस्त्रास्त्राचे साठे आहेत, इथे बँक आहे रावणाची, इथे रत्न ठेवलेत, इथे मोते ठेवलेत, हा महापार्श्वाचा वाडा आहे, हा प्रहस्थाचा वाडा आहे. असं बारीक नजरेने बघतोय आणि चाललंय त्यांचं. म्हणता म्हणता असं करत करत 2, 3 तास 4 तास ती सगळी मिरवणूक निघाली. आणि असं करता करता राक्षसगृह आहेत, उद्यानं आहेत आणि मोठमोठे वाडे आहेत, त्यांना ओलांडून शेवटी वेशीपर्यंत आणलं त्याला. मी जिथे त्या राक्षसीला त्याने आडवं काढलं होतं, लंका राक्षस हे देवीला, त्या तिथपर्यंत आणलं. आणि नंतर मग जोरांती भाषणं दिली कोणी कोणी, यांनी काय केलं होतं, यांनी काय केलं होतं, यांनी काय केलं होतं, त्याचं लगेच कसं त्याला प्रायश्चित्त मिळते वगैरे वगैरे असं ते बोलले मोठ्या आवेशाने. आणि असं दोघे तिघांनी काय जे ढमकण ढमकण वाजवत काही केलं. आणि असं करता 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 हनुमान एकदम लहान झाला. त्याला साखळदंडाने असं बांधलं होतं ना इकडून इकडून, एकदम लहान झाला. त्याबरोबर ते सगळे सैल पडले, साखळदंड आणि त्या दोऱ्या वगैरे, आणि त्याच्यातून तो निसटला. हे एकदम बघितलं त्यांनी. पुन्हा त्यांनी मोठं रूप घेतलं आणि तो आता अशी शेपटी आहे, ती अशी जळतीये, तिचं मोठं मशालीसारखी अशी पेट घेतलेलं आहे तिने. तो म्हणतो काय आता यातना होतील त्या होऊ देत, आता मी काय करतोय बघा, असा विचार त्यांनी केला. आणि इतक्यात त्याला असं वाटलं की आपल्या शेपटीला मागासपासून मी कसं बसत तिचा जाळ सहन करतोय, पण हळूहळू ती थंड होतीये. वरती बघितलं तर पेट चाललेलाच आहे, पण त्याला भाजत नव्हतं. तेव्हा त्याने विचार केला की अग्निनारायण हा रामावरती प्रेम करतो. राम स्वतः अत्यंत पुण्यवान आहे आणि सीतेचं तप, या 3 गोष्टींमुळे मला नक्कीच भाजत नाही आहे. नाही तर हे अग्नी केवढा आहे वरती. आणि खरोखरच त्यावेळेला सीता, तिला कळालं की मला भेटायला आलेल्या हनुमंताच्या वरती माझी सगळी भिस्त, आणि त्याला पकडलंय. तिने सगळ्या देवावर भार टाकला आणि म्हणाली की मी जर खरी पतिव्रता असेल तर हनुमान हा वाचला पाहिजे आणि त्याच्या शेपटीला त्रास होणार नाही असं देवा कर. तेव्हा तिने पहिल्यांदा देवतांची नावं घेतली, नाही तर ती कधी राम व्यतिरिक्त कोणाचं नाव घेत नसे. पण इथे मात्र तिने प्रजापती, इंद्र, वरुण यांची नावं घेतली की त्याच्या शेपटीला त्रास होऊ नये. आणि त्यामुळे ती शेपटी गार झाली आणि हनुमंताला यातना नाहीतच, आणि सगळं बघून झालेलं आहे. त्याने एकदम तिथून ते खडकन उड्डाण केलं. ते पहिल्यांदा वेशीच होता ना, वेशीवरच त्याने बसला आणि शेपटी वेशीच्या खाली घातली प्रयोग करण्यासाठी. तिथे मोठमोठे अशी शिशवीची लाकडं, चंदनाची लाकडं, जुनी जुनी सीझंड, आणि त्याने पेट घेतला की झालं, ती वेशी पेटली.
मग तो एकदम तिथून उड्डाण केलं आणि बाजार आहे आता सगळा. जो गेला तो प्रत्येक वरती 7व्या मजल्यावर जायचं, शिफ्टी घालायची, तिथून पलीकडच्या घरावर शिफ्टी घालायची, तिथून पलीकडच्या घरावर शिफ्टी घालायची. असं करत करत सगळी लंका तो धक 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 जाळायला लागला. म्हणता म्हणता त्याला उडी मारायला किती वेळ लागतोय. जो निघाला तर एकदम उड्या मारत 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 प्रत्येकाचं घर बघतोय. शेपटी घातली की जळते. धान्याची कोठारं दिली पेटून, नंतर रणगाडे दिले पेटून, विमानांची जागा दिली पेटून. असं करत 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 सगळीकडे आग 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 आग. आणि त्या स्तनंदरे स्त्रिया म्हणजे लहान मुलांना दूध पाजणाऱ्या त्या देखील बिचाऱ्या पळत 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 रस्त्यातून इकडे तिकडे पळतायत. राक्षस पळतायत. आता त्याच्या नगरातले लोक काय सगळे वाईट होते असं नाही, पण वाईट राजाच्याकडे ते राहत होते. अशी अवस्था आपल्यासारख्यांची होऊ शकते. आपण कसंही असलो तरी परकीय लोक आल्यानंतर ते आपली काय अवस्था करतात ते इथे मुसलमानांचं राज्य येऊन गेलं, इंग्रजांचं येऊन गेलं, आता कोणाचं येईल माहीत नाही आहे, तर असं होतंच. अशा परिस्थितीमध्ये सगळीकडे हाहाकार उडाला. भयंकर अशा तऱ्हेची परिस्थिती झाली आणि घरात कोणी घरं कडा खाली पडतायत. मोठमोठे 7 मजली इमारती, सगळे रस्ते बाजूला झाले, हत्ती भाजून मरतायत, घोडे भाजून मरतायत. अशी स्थिती झाली आणि एकामागून एक राक्षसांची घरं उद्ध्वस्त झाली. त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रहस्ताचं घर त्यांनी पेटवलं. म्हणजे आता हा आतल्या बाजूला गेला, वेशीपासून वेगवेगळ्या तऱ्हेच्या गावाला जाळत जाळत आतल्या भागात गेला की रावणाच्या जवळची, मग प्रहस्थाचं घर जाळलं, मग शुकाचं घर जाळलं, मग महापार्शाचं घर जाळलं, मग सारणाचं घर जाळलं, इंद्रजिताचं घर जाळलं. मग तो काय नाही, शेपटी घातली की झालंच, तो चालला पुढे लगेच, त्याला वेळच नाही आहे. की तिथून इंद्रजिताचं घर पेटवलं, विद्युतजिव्हाचं घर पेटवलं, सुमालीचं घर पेटवलं, जम्बूद्वीप तो मेला होता त्याचं घर पेटवलं, त्याच्यानंतर ध्वनग्रीव नावाचा होता त्याचं घर पेटवलं, हस्तिमुख होता त्याचं घर पेटवलं, कराल होता त्याचं घर पेटवलं, विशाल होता त्याचं घर पेटवलं, कुंभकर्णाचं घर पेटवलं, शोणिताचं घर पेटवलं, मकरध्वजा मकराक्ष म्हणून रावणाचा मुलगा त्याचं घर पेटवलं. त्याच्यानंतर नरांतक आणि देवांतक ही सगळी रावणाची मुलं आहेत, खूप बलाढ्य आहेत. पुढे रामाचं त्यांचं सगळ्यांचं युद्ध आहे आणि सगळ्यांना फारच रामाने कौतुक केलं आहे त्यांच्या युद्धाचं. पुढे युद्धकांडामध्ये असं हे मकराक्ष आहे, नरांतक आहे, कुंभ आहे, निकुंभ आहे, ही सगळी याची मुलं कुंभकर्णाची. आणि सगळी लंका पेटते 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 आणि अखेरची झेप. आता इथं सूर्यास्त झालेला आहे, तिकडनं सूर्य खाली बुडतोय आणि या लंकेचं प्रचंड अशा तऱ्हेचा पेट घेतलेला, तर ते सगळं प्रतिबिंब हे समुद्रात पडत आहे. त्यामुळे समुद्र पेटल्यासारखा दिसतोय. हे दृश्य बघण्यासाठी नारद आलेले आहेत, मोठमोठे ऋषी आलेले आहेत, आकाशस्थ देवता आलेले आहेत. आणि बघतोय हा हनुमंताने काय केलं, काय करत होता आणि काय झालं आणि कशा रीतीने एकदम या लंकेचं स्वरूप. संबंध त्रैलोक्यात हिच्यासारखी सुंदर नगरी नाही, तर ह्याने एकदम रावणाच्याच घरावरती आपला मोर्चा वळवला आणि रत्नांनी दिव्य अशा तऱ्हेची त्याचे जे प्रासाद एकामागून एक रत्नांचे घोष खाली घोसळायला लागले. आणि त्याच्यावरती अग्नी, हे नीलमणी पुढे आणि मागे पार्श्वभूमीला अग्नी. ते अशी दृश्य दिसत होती, कधी बघितले नाहीत असे रंग, पण बघायलाच कोणी नव्हतं, सगळे पळत होते इकडून तिकडे. फक्त आकाशातले जे देवदेवता आणि विद्याधर, चारण, गंधर्व, अप्सरा, देव हे बघत होते की हे काय चाललेलं काय आहे. असं हनुमंताने इतका हलकल्लोळ माजवला. रावणाचं घर जळून गेलं, इंद्रजिताचं घर जळून गेलं, एकच घर राहिलं, ते म्हणजे बिभीषणाचं घर. तिचं मुद्दाम लिहिलं आहे तिथे. बिभीषणाचं घर सोडून, कारण ते काय चिकटून चिकटून भिंती नाही आहेत ना, प्रत्येकाच्या घराला कधी बागा बिगा असं सगळं आहे. त्यामुळे सगळी घरं पेटवली त्यांनी स्वतंत्रपणाने आणि सगळे रावणाची शक्तिस्थानं पेटवली.
शस्त्रास्त्रांचे साठे वगैरे वगैरे, आणि घोड्याच्या पागा, हत्तीच्या पागा हे सगळं झाडून आता तो असा जाऊन पुन्हा त्या वेशीवर जाऊन बघतोय आणि तिथून सगळ्या लंकेचं निरीक्षण करतोय की झालंय ना सगळं. मग त्याला बरं वाटलं. त्याने तिथून उड्डाण केलं आणि आपली शेपटी समुद्रात खळबळवली आणि नंतर ते शांत झालं. मग आता झालं काम त्याचं. आणि एका उंच अशा चबुतऱ्यावरती तो जाऊन बसला आणि विचार करतोय की आता माझं काय बरं काम राहिलेलं आहे. आणि सगळी लंका अशी बघतोय, सगळीकडे धूर धूर धूर. परंतु लहान मुलं, लहान लहान मुली, त्यांच्या आया या रस्त्यातून पळताना बघितल्यानंतर त्याला वाटलं, अरे मी कशा करता हे पाप केलं. सात्विक हृदयाचा असल्यामुळे यांनी काही चूक केलेली नाही, त्यांना देखील मी अशा रीतीने अडचणीत आणलं. पण तो म्हणला, काय करू, स्वामी कार्य करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याला अनुलक्षून ह्या गोष्टी मला कराव्या लागल्या. पण एकदम त्याला आठवलं, शेवटी मी माकड तो माकडच असं स्वतःला म्हणतोय. एवढं सगळं मी केलं, रामाच्या कार्यासाठी केलं, सीतेला शोधून काढलं आणि नंतर हे सगळं रण पेटवलं. परंतु ज्या सीतेसाठी हे केलं माझ्या लक्षातच नाही की ह्याच्यात कदाचित सीता देखील अडकली असेल. मी आपलं जातोय आणि जाळच सुटतोय, जातोय आणि जाळच सुटतोय, जातो आणि जाळच सुटतोय. कदाचित ह्याच्यात सीता देखील सापडेल. बाप रे, अशी चूक झाली की काय माझ्याकडनं. शेवटी वानरपणा माझा आलाच आड, असं तो म्हणतोय की वानर हा ऐन वेळेला चुका करू शकतो. आणि जर सीतेलाही जर अशा तऱ्हेने या अग्नीचा त्रास झाला असला तर ह्या सगळ्या करण्याचा उपयोग काय. एकदम खिन्न झाला. पण तो पुन्हा शांत विचार करून म्हणतोय की नाही, सीता काही ना काहीतरी करून पळेल, तिला काय बांधून ठेवलेलं नाही आहे. असं तो कावरा बावऱ्या झालेल्या अवस्थेत आहे उंच गोपुरावरती एका. इतक्यात कडेने फार सुंदर वाल्मिकींनी एकदम कसं टर्न घेतलेलं आहे. तिथनं कडेने काही सिद्ध चारण हे जात होते त्यांच्या म्हणजे आकाशमार्गाने. आणि ते म्हणाले, काय हा हनुमंत बुद्धिमान आहे हो, सगळी लंका जाळली पण सीतेच्या जागेला काही केलं नाही आहे, असं ते म्हणाले. त्याबरोबर त्याचा चेहरा हसायला लागला की या सिद्धांनी मला जाता जाता निरोप दिला. आणि मग तिथे त्यांनी रामाला नमस्कार केला, अग्निनारायणाला नमस्कार केला आणि तिथून जे उड्डाण केलं ते सीतेपाशी केलं. आता तिथे सगळ्या राक्षसींनी पळूनच गेल्या होत्या हो. तिथे काय आता एवढं सगळं भयंकर, थोड्याफार आल्या होत्या. म्हणजे असं आहे की आज्ञा असल्यामुळे काही काही जणी राहिल्या होत्या. तर तो सीतेच्या पुढे सरळ उभा राहिला. त्याला आता कसलीच भीती नव्हती, सगळेच त्याला बघून टरकत होते. ते लपून एखादी गोष्ट करा असं म्हणायचं काही कारणच नाही आहे. आणि तो समोर तिथे उभा राहिला आणि साष्टांग नमस्कार सीतेला घातला. आणि सीता त्याच्याकडे कौतुकाने बघते, अरे काय हे तू केलंस. हजारो लोकांना जे सहज शक्य झालं नाही, आजपर्यंत इंद्रादिक देवांना जे शक्य झालं नाही, हजारो वर्ष, ते तू हा हा म्हणता सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे करून मोकळा झालास. खरोखर तुझ्या गुरुनी म्हणजे रामानी असा महापुरुष इकडे पाठवला की अशा तऱ्हेचा पुरुष मला आजपर्यंत कधी दिसला नव्हता आणि ह्याच्या पुढे कधी दिसणार नाही. तुझी तुलना फक्त विष्णूचा जो गरुड आहे त्याच्याशीच करता येईल. कारण गरुडाचे काही आता इथे मी सांगत बसत नाही, त्याचे मोठे मोठे पराक्रम आहेत गरुडाचे. तसा हा तू प्रचंड पराक्रम केलेला आहेस. तर तो म्हणाला, आई आता मी निघतो, रात्रीची वेळ झालेली आहे, मला लवकर पोचलं पाहिजे. तर ती पुन्हा म्हणाली की एक दिवस एक रात्र तरी थांब, आता उद्या काय होतंय मला माहिती नाही. तो म्हणाला, आता तुम्ही मला गळ घालू नका. राम, तुमची जर इतकी अवस्था आहे तर तिकडे राम प्रत्येक क्षण मोजतोय. आणि ही वार्ता रामाला सांगितल्याशिवाय मला कसं बरं वाटेल, कारण आम्हाला 1 महिन्याच्या आत परत यायचं आहे. तर मला अशी गळ घालू नका. आणि आम्ही आलोच.
मी जातो म्हणेपर्यंत तुम्हाला असं ऐकू येईल की रामाच्या बाणामुळे लंका हादरायला लागलेली आहे. हा हा म्हणता तू मोकळी होशील. असं त्यांनी धीर दिला आणि तिथून जो तिथून निघाला तो तिथला मग तो समुद्र किनाऱ्यावरती तिथे खूप मोठं वर्णन केलेलं आहे समुद्राच्या रम्यतेचं. आणि मग तो तिथल्या प्रसरण नावाच्या अरिष्ट नावाचा पर्वत आहे. लंकेच्या आता तो उत्तर किनाऱ्यावरती आला, कारण लंकेचा उत्तर किनारा म्हणजे भारताच्या बाजूचा. तिथे आला आणि तो जो अरिष्ट नावाचा पर्वत, तिथल्या वनश्रीचं खूप वर्णन केलेलं आहे, आपण काय ते आता करत बसणार नाही आहोत. आणि तिथे सगळे पक्षी प्राणी हनुमंताकडे असे आश्चर्यचकित होऊन बघतायत. आणि हनुमंतानी तिथे उभा राहिलेला आहे, सागराला नमस्कार केला, मोठं रूप घेतलं मागच्यासारखं भव्य असं, आणि अशा तऱ्हेचं उड्डाण केलं. त्याच्या मनात कसं ते कल्पक असतात बघा. आता इकडनंच आपण परत येणार, तर परत येत असताना या डोंगराचा त्रास होऊ नये उंच असा, म्हणून त्यांनी अशी शक्ती लावली पणाला ते उडी मारताना की तो अरिष्ट पर्वत हा भुईसपाट झाला आणि हनुमान आकाशात. आणि मगाच सारखा असा अगोदर असं जायचं आणि मग असं जायचं. आणि मग सागर एवढाच्या मोठा तो रात्रीची वेळ, त्यावेळेला सकाळ होती, आता रात्रीचं आकाश आहे बरं, निळशार आकाश, जणू काही प्रचंड असा महासमुद्रच पसरलेला आहे. आणि तिथे एकामागून एक नक्षत्र लागत आहेत. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग असे असतात नक्षत्र, पूर्वेकडनं पश्चिमेकडे अशी पसरलेली. ते एक एक नक्षत्र त्यांनी वर्णन केलं आहे की जणू काही तो आकाश हाच एक समुद्र आहे, असं वर्णन केलं आहे वाल्मिकींनी. आणि त्याच्यामध्ये एक एक नक्षत्र ओलांडत तो जातोय, चारण मार्गावरनं जातोय बरं का. चारण मार्गावरनं म्हणजे मगाशी तुम्हाला म्हटलं की नाही, त्या दिवशी मी सांगितलं होतं की गरुडाच्याही वरती मार्ग आहेत. त्याच्यात चारण नावाचे जे विद्याधर, गंधर्व, चारण हे हिंडतात, त्या मार्गावरती गेला म्हणजे रेझिस्टन्स अगदी कमी. आणि तो वेगाने जातो आहे. आणि ती नक्षत्र जी आहेत ती जणू काही आकाशातला मकर रास म्हणजे हे समुद्रातल्या मगरासारखं नाना तऱ्हेचे प्राणी असावेत समुद्रात, तसं त्या आकाशातली निरनिराळी नक्षत्र ती ओलांडत आपले पंजे असे पसरलेत. सगळे देवदेवता कौतुक करतायत, धन्य आहे असं म्हणतायत. आणि हा कुणाहीकडे लक्ष न देता त्याच्या खाकांमधनं जो वारा जातोय त्याचं वर्णन केलंय. जसं विमान असतं त्याच्या पंखातनं वारा जातो आणि त्यामुळे असा आवाज येतो ना, तो त्याच्या यंत्राचा नसतो, तो वाऱ्याचा आवाज असतो. कारण तो वारा फाटतो, तसा त्याच्या बगलांमधनं जाणारा वारा तो फाटत होता आणि त्याच्यामुळे असं तो चाललाय आकाशात, जोरांनी जातोय. इकडे रावणाचा चेंदामेंदा झालाय, सगळा धुमाकूळ झालेला आहे, काही राहिलेलं नाहीये. आणि हनुमान आनंदामध्ये आता. आणि जसं त्याला असं लक्षात आलं, कसं लक्षात येतं ते आपल्याला माहीत नाहीये, पण आला भारताचा किनारा. गेले काही 7-8 तास, जेवढा यायला वेळ लागला होता त्या दरम्यान. आणि त्याचा तो आवाज आहे, त्याच्या वेगवेगळ्या याचा आरोळ्यांचा. कारण जसं जवळ आलं ना तेव्हा तो राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, सीता माता की जय असं आकाशातून ओरडत येत होता. आणि ते आकाशामधलं ओरडणं सगळीकडे असं प्रतिध्वनी येत होते आणि त्यामुळे दुमदुमून गेलेलं होतं आकाश. आणि त्यामुळे ते प्रतिध्वनी वानरांच्या कानावरती गेले. ते पुळणीवरती बघत होते काय होतंय बरं. आता आमचा हनुमंत गेलाय, होऊन गेले 3 दिवस, होऊन गेले 4 दिवस. आणि इतक्यात त्यांना तो आवाज ऐकू आला. आवाज ऐकू आल्याबरोबर त्यांना नवस्फुरण भरलं. अरे बापरे, ओरडत ज्या अर्थी येतोय
त्या अर्थी यांनी आपलं काम नक्की केलं आहे. नाही तर तो ओरडत कशाला आला असता. हा हनुमंताचा आवाज आहे, पण त्या प्रचंड शरीराचा, म्हणजे नेहमीचा हनुमान बोलतोय ते हा आवाज नाही आहे, त्या भव्य शरीरातून तो जो बोलते तो हा आवाज आहे. आणि सगळेजण तिथे उड्या मारायला लागले. आला आला आमचा मित्र, आला आमचा मित्र, आला आमचा मित्र, आला, असं जोरजोरांनी उड्या मारतायत. आणि आनंद त्यांचा गगनात मावेना. कुठे जाऊ आणि काय करू असं झालं. आणि मग त्यांनी काही वानर गेले आकाश तिथे रानामध्ये. रात्रीचीच वेळ नाही, आता पहाट होत आलेली होती. रात्री निघालेला आहे, पहाट होत आली होती, झुंजूमुंजू होते. तर तो असा तिकडनं उत्तरेकडनं तो असा दक्षिणेकडे येतोय, तेव्हा त्याचा उदय आणि इकडनं सूर्याचा उदय हे जणू काही एकाच वेळेला अशी ती वेळ होती. मग कोणी त्याच्यासाठी फळं आणली, भरपूर फळं. कोणी त्याला बसण्यासाठी म्हणून तरतूद केली. कोणी त्याच्यासाठी पाणी आणलं, झऱ्याचं गार पाणी. आणि अशा रीतीने आता त्याचं स्वागत करायचं आहे. कोणी त्याच्यासाठी फुलांचे ढीग आणले. आणि असं करता करता हनुमान एकदम रामाचा जय जयकार करत त्या महेंद्र पर्वतावरती जिथून त्यांनी उड्डाण केलं होतं तिथे धबाळखन त्यांना दिसला. सूर्याचा उगव झालेला आणि हा महेंद्र पर्वतावरती असा उतरलेला झम 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 करतोय हनुमान. बरं, तेजस्वी असं शरीर आहे आणि आनंदित मुद्रा दिसते. ते जोरजोरांनी ओरडायला लागले, हनुमंता धन्य आहे तुझी, धन्य आहे तुझी, धन्य आहे तुझी, धन्य आहे तुझी, धन्य आहे तुझी. असे आवाजामागून आवाज, आवाजामागून आवाज. खालचे आवाज वरत्याला ढकलत आहेत, त्याच्या खालचे त्याच्या वरत्याला ढकलत आहेत. असं करत ते त्या महेंद्र पर्वतापर्यंत पोचले आवाज. आणि हनुमंतांनी सांगितलं, आलोच मी असं म्हणाला. आणि तिथून मग थोडंसं एक रूप लहान केलं, जरा फार मोठा होता ते, आणि एकदम खाली आला. आणि मग अनंत सुमने अपार स्तवने कृतज्ञतेने कपिराया तुझ वाहू प्रेमे. अनंत सुमने अपार स्तवने कृतज्ञतेने कपिराया तुझ वाहू प्रेमे. आनंद व्यक्त करू कसा कपिवरा भेटता तुझला. नाचुनी उड्या मारोनी, नाचुनी उड्या मारोनी गिरिशिखरी आनंदाने. अनंत सुमने अपार स्तवने कृतज्ञतेने. अनंत सुमने अपार स्तवने कृतज्ञतेने कपिराया तुझ वाहू प्रेमे. असं त्यांच्या तोंडातनं अनंत सुमने अपार स्तवने कृतज्ञतेने कपिराया तुझं वाहू प्रेमे, असं त्यांना आनंद मावे ना. ते ह्या त्या DVD आहे बरं का हे गाणं, काल तुम्हाला म्हटलेली. अशी सगळी गाणी तुम्हाला वेगवेगळ्या विषयाच्या त्या प्रसंगाची गाणी आहेत. आनंद व्यक्त करू कसा, कसा आनंद व्यक्त करू. आम्ही मरायला पडलो होतो इथे, आम्हाला माहीत पण नव्हतं की अशा तऱ्हेने आपल्याला सीता नावाची काहीतरी गोष्ट सापडेल आणि ती कुठे आहे. परंतु त्या संपातीमुळे हे सगळं झालं. त्या संपातीने जर सांगितलं नसतं तर आपल्याला कसं कळलं असतं. परंतु देव ऐन वेळेला कुणाला तरी पाठवतो आणि तो संपाती नेमका जटायूचा मोठा भाऊ ठरला. आणि जटायूचं रामावर प्रेम आहे असं म्हटल्यानंतर संपातीचं नातं एकदम जुळलं आणि त्यामुळे ही घटना पुढची घडली. धन्य आहे रामा, काय करावं तुझं कौतुकाचं वर्णन. असं सगळेजण नमस्कार करतायत आणि तेवढ्यात हनुमंत ठबक्कन तिथे येऊन उभा राहिला. सगळे पळतायत, सगळे मी पहिला मी पहिला मी पहिला असं करत सगळेजण त्याच्यापाशी जात आहेत. आणि मित्र आहे त्यांचा तो, त्यामुळे पाया पडण्याचा संबंधच नाही आहे. त्याला मिठ्या मारायच्या. कोणी त्याच्या पायाला मिठी मारते, कोणी त्याच्या कमरेला मिठी मारते. आणि हनुमान त्यांना सगळ्या अरे थांबा, अरे थांबा, अरे थांबा असं करतोय. आणि सगळ्यात मोठा जांबुवान आहे. हा जांबुवान होता, त्यांनीच त्याला आठवण करून दिली म्हणून त्याला ही शक्ती आठवली. तो पुढे गेला आणि जांबुवान त्याला त्यांनी साष्टांग नमस्कार केला.
जांबुवंत म्हणला, अरे बाबा तू असा आहेस हे माहितीच होतं मला. आमच्याकडे ह्या टोळीमध्ये विजय मिळवणार कोण, तर हनुमान, हे ठरलेलंच आहे. तुला ते माहिती नव्हतं. पण बाबा रे, मी ज्या वेळेला लहान तरुण होतो, म्हणजे जांबुवान हा अस्वल आहे, परंतु तो ब्रह्मदेवाचा मुलगा आहे बरं का, ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. आणि त्याचं असं शौर्य आहे लहानपणचं, की ज्या वेळेला समुद्रमंथन होणार होतं, समुद्रमंथन ही आपल्या इतिहासातली फार मोठी गोष्ट आहे. आपल्याला माहिती नसतं, परंतु तुम्ही जर पूर्वेकडे गेलात तर पुष्कळ देशांमध्ये विमानतळावरती समुद्रमंथनाचं मोठ्याच्या मोठं हे तयार केलेलं आहे, मॉडेल विमानतळावर, की सगळा क्षीर समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये मंदार पर्वत आहे, एका बाजूला दैत्य आहेत, एका बाजूला देव आहेत, आणि ते तो घुसळत आहेत मंदर पर्वत. आणि त्याच्यातनं 14 रत्न बाहेर येतात, लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा वगैरे. तर ते इंडोनेशियामध्ये भारताची मंदिरं आहेत. 1,500 मंदिरं आपल्या जुन्या संस्कृतीचं दर्शन देण्यासाठी भारतामध्ये काय आहे, तर भारताचं वैशिष्ट्य सांगतो आपल्याला. आपलं सगळं राज्य ऑस्ट्रेलियाच्या तिकडे ऑस्ट्रेलिया आणि इकडे अलीकडे असलेले जे देश कंबोडियापर्यंत, इथे भारताचे राज्य होतं. आणि तिथे एवढी मोठी देवळं आहेत की एकेका देवळाचा आवार हे 40-40 एकर आहे. एका सगळ्यात मोठं विष्णूचं देऊळ आहे, त्याचा आकार म्हणजे त्याच्या आवाराचा आकार हा 150 एकर आहे. आणि त्याची प्लिंथ ही 10,000 फुटापेक्षा जास्त मोठी आहे. तुम्ही कदाचित टी व्हीवरती गेल्या महिन्यात भारतीवरती ती 8 दिवस सिरियलच दाखवत होते, आपली देवळं दाखवत होते सगळी. बरं, तर त्याच्यामध्ये समुद्रमंथनाचं एक चित्र दाखवलं. 1 मैल लांबीची भिंत आहे, ही 1,500 वर्षापूर्वीची आहे, आणि त्याच्यामध्ये समुद्रमंथन कोरलेलं आहे. 1 मैल लांबीची दगडातली भिंत, त्याच्यामध्ये मध्ये मंदर पर्वत, त्याला वासुकीचा विळखा, कडेनी क्षीर समुद्र, एका बाजूला देव 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 असे तुम्ही पायी चालता चालता दमाल, असे इकडे देव आहेत आणि तिकडे दैत्य दैत्य राक्षस दैत्य राक्षस राक्षस दैत्य असे तिकडे. तर जो समुद्र मंथन आहे तो वामनाचा जन्म झाला तेव्हाची गोष्ट आहे. वामनाने बळीला पाताळात जेव्हा नेलं तेव्हाची गोष्ट आहे समुद्र मंथन, त्या काळातली गोष्ट आहे. क्षीरसागरामध्ये, म्हणजे क्षीरसागर म्हणजे गोड पाहिजे पाणी, म्हणजे समुद्र असतो तो पाणीच असतं, पण त्याला त्यांनी क्षीरसागर. तर अशी शक्यता आहे की आज अमेरिकेच्या परिसरामध्ये 5 मोठे गोड पाण्याचे समुद्र आहेत. त्याला ते सरोवर म्हणतात, पण ते हजारो मैल लांबी रुंदीचे आहेत. इथेच आहेत अमेरिकेत. तुम्ही जर जाणार असलात तर अवश्य तुम्ही भेटी द्या. मिशिगन सरोवराच्या किनाऱ्यावरती शिकागो आहे उदाहरणार्थ. लेक सुपिरियर नावाचं जे सरोवर आहे ते जवळजवळच आहे बरं का, ती सगळी सरोवर. त्याचं पाणी गोड आहे, पण त्याच्यातून जहाजं जातात, त्याला भरती असते, त्याला ओहोटी असते, त्याच्यावर वादळं असतात, सगळा समुद्रच आहे तो, पण गोड पाण्याचा आहे. आत्ता आहे, तुम्ही जाऊ शकता, गेलेलेही असाल तुम्ही पुष्कळ जण. तर शक्यता अशी आहे की तो क्षीरसागर असावा, कारण गोड आहे तो, म्हणजे खारट नाहीच आहे. क्षारसमुद्र नाही आहे तो, तो क्षीरसमुद्र आहे. मग त्यात दाट समुद्र असतो तो दधी समुद्र असतो, ज्याचा रंग थोडासा लालसर असतो तो मधुसमुद्र असतो. असे ते आपल्या जुन्या पुराणात त्यांची अशी नावं आहेत. तर त्यातला हा जो क्षीरसागर, त्या क्षीरसागरामध्ये मंदराचल पर्वत विष्णूंनी, कारण पहिल्यांदा असं झालं की इंद्राने विचारलं की आपल्याला अमृत पाहिजे. घटना अशी घडली कारण दैत्यांकडे शुक्राचार्य नावाचे त्यांचे गुरु होते. त्यामुळे कुणी मेलं की शुक्राचार्य दर्भाने पाणी टाकायचं आणि त्याला जिवंत करत असत. त्यामुळे दैत्यांचं सैन्य आहे तेवढंच, आणि देव मात्र मेलेले तसेच. देवदैत्यांचं युद्ध चालूच असतं. मग काय करायचं, म्हणून सगळे देव
हे विष्णूकडे गेले. तर विष्णू म्हणाला की तुम्ही समुद्र मंथन करा, त्याच्यातून तुम्हाला अमृत बाहेर येईल. म्हणजे एक केमिकल रिॲक्शन आहे ती. जसं आपण एखाद्या फॅक्टरीमध्ये आपल्या केमिकल फॅक्टरीमध्ये असे केमिकल तयार करतो, तसं अमृत नावाचं एक केमिकल आहे, एक औषधी आहे. तर ते ज्या वेळेला करायचं ठरलं तेव्हा जांबुवानाला इंद्र भेटला. हे जांबुवान सांगतोय इथे, तो सांगतोय काय, इंद्र भेटला आणि तो म्हणाला बाबा रे समुद्र मंथन करायचं आहे. आणि आत्ता वामनाने बळीला पाताळात घालण्यासाठी म्हणून एवढं मोठं रूप घेतलेलं होतं की एका पायाने संबंध पृथ्वी व्यापलेली, दुसऱ्या त्याचं शरीर एवढं मोठं झालेलं होतं की दुसऱ्या पावलाने त्यांनी संबंध क्षितिजाच्या पलीकडे असलेलं जे अंतराळ आकाश ते व्यापलेलं, आणि तिसऱ्या पायाने स्वर्ग व्यापलेला. तर त्याला त्रिविक्रम असं नाव आहे. तर त्या शरीराला त्याचं म्हणजे वरचं डोकं हे स्वर्गाच्या वर गेलेलं होतं आणि पाय पृथ्वीवर होते. असा तो जो वामन अवतार, त्या वामन अवताराला प्रदक्षिणा घालण्यासाठी जांबुवान म्हणला मी आणि माझे मित्र हे निघालेलो होतो. काय भव्य कल्पना आहे बघा. आकाशाला डोकं लागलेला जो वामन, त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी जांबुवान आणि त्याचे मित्र हे सज्ज झालेले होते. ते इंद्राला कळालं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता हे जे जातायत, तुमच्याकडे आम्ही मोठे हे देतो, पोताडं कसली ते मोठे म्हणजे असे क्रेटच्या क्रेट देतो. तुम्ही काय करा, त्रैलोक्यात जाताना जिथे जिथे तुम्हाला औषधी वनस्पती दिसतील, म्हणजे पृथ्वीच्या बाहेरच्या, आपल्या जुन्या कल्पना किती भव्य आहेत विचार करा तुम्ही. पृथ्वीच्या बाहेर असलेली जी जगं आहेत तिथे असलेल्या ज्या वनस्पती आहेत, त्या वनस्पती तुम्ही ज्या मिळतील ते ह्या क्रेटमध्ये भरून आणा बरं. आणि तुम्ही मित्र आहात सगळे, कारण त्याच्यामुळे आपल्याला अमृत तयार करायचं आहे. जांबुवान हनुमंताला म्हणाला होता की अशा तऱ्हेने वामनाच्या अवताराच्या वेळेला आम्ही तरुण होतो आणि त्यावेळेला आम्ही हे काम केलेलं होतं की ती औषधी ठिकठिकाणून मिळतील तिथून आणली होती. ज्युपिटरवरनं, मार्सवरनं, आणखीन कुठे पुढे असतील ते, अशा तऱ्हेने. आणि त्या वनस्पती नंतर समुद्रामध्ये घातल्या. आणि मग मंदराचल पर्वत, मोठं शिखर एक त्याचं, ते कसं टाकायचं तर ते विष्णूनी, साक्षात विष्णू गरुडावर बसलेला आहे आणि गरुडाने आणि विष्णूने मिळून म्हणजे ते एक मोठं शिखर निवडलं आणि विष्णूने ते आपल्या हाताने असं उचकटलं आणि गरुडाने ते असं घुं करत तिथे नेलं. म्हणजे असं समजू आपण लेक सुपेरियरवरती असं समजू कल्पना आणण्यासाठी. आणि तिथे नेलं आणि त्याच्यावरती ते असं ढारकन टाकलं. आता ते टाकल्यानंतर त्याला घुसळायचे ते. मग वासुकी नावाचा जो महाप्रचंड नाग आहे त्याचे वेटोळे घातले आणि तोंडाच्या बाजूला देव आणि शेपटीच्या बाजूला राक्षस. तर इंद्र म्हणाला हे कसं चालेल, त्या वासुकीने फुतकार टाकले की आम्ही मरू. तेव्हा विष्णू म्हणाला गप्प बसा, मी सांगतो तसं करा तुम्ही. मग जेव्हा तिथे बळी तेव्हा राजा होता, तर बळीचं सगळं सैन्य आणि ते सगळे लोक त्याच्या शेपटीच्या बाजूला आणि देव ह्या बाजूला. तर बळी म्हणला आम्हाला अपमान आहे हा, आम्ही तोंडाच्या बाजूला जाणार, आम्ही शेपट्या बिपट्या नाही धरत बसत, आम्ही समोरून लढाई करतो. मग विष्णूने डोळे चमकवले, कळलं का तुला, तू जर त्यांना म्हणायला गेला असतास तुम्ही तिकडे जा म्हणून, तर ते म्हणले असते काय चालू आहेत. पण आता त्यांच्याच कारणाने ते गेलेत तिकडे. आणि मग देव शेपटीच्या बाजूला, दैत्य ह्या बाजूला. आणि त्या तो वासुकीला असं करताना फस केलं की हजारो राक्षस मारायचे, कारण ते रक्त तो विषच टाकायचा ना तो असं. तर असं ते समुद्र जेव्हा असे हे करायला लागले तेव्हा तो खचायला लागला. तो समुद्र खचायला लागला, कारण वाळू असते ना खाली, याचं एवढं सगळं वजन पर्वताचं. तेव्हा विष्णूनी कूर्माचा अवतार धारण केला. संबंध महाराष्ट्र एवढं मोठं तो कूर्म, म्हणजे हे इथे त्याच्यासाठी लावतात बरं काय कूर्म आहे ते, कासव
स्थिर असतं ते. कासव स्थिरतेचं लक्षण आहे, म्हणून त्या मंदिराच्या तिथे लावलं आहे, हे स्थिर मंदिर राहणार असं, त्याला दग नाही कसली. तर ते कासव झाला विष्णू. त्यांनी आपल्या पाठीवरती, नीट लक्षात आणा, पुराणात सांगता आपल्याला वाटतं गोष्टी आहेत, त्या गोष्टी नाही आहेत. त्याच्यात शास्त्र कसं आहे, त्याच्या सबच्या पाठीवरती रत्न, हिरे, माणकं असं जडित काम आहे. महाभारतात त्याचं वर्णन आहे मोठ्याच्या मोठं, खूप मोठं, हजारो योजन विस्तीर्ण असं ते कासव, त्याच्या पाठीवरती ही सगळी रत्न आहेत. का तर तो समुद्र त्याच्यावरती आता आता असा ट्राक ट्राक असं फिरणार आहे. तर सगळ्यात भक्कम काय असतं की ते झिजणार नाही. आपल्या घड्याळावर देखील असायचं बघा, 21 ज्युवेल्स, 17 ज्युवेल्स, कारण ते ज्युवेल्स असतात ना, म्हणजे रत्नाचे कण, तर ते झिजत नाहीत. आणि हल्ली देखील जमिनीला भोकं पाडणारी यंत्र असतात, ती डायमंड टूल्सच असतात. त्याच्या धारेला ती पाणी काढण्यासाठीची जी यंत्र आहेत, खडक फोडून जातात, तर ते डायमंड टूल्स असतात. तर तसंच, कारण घर्षणामुळे झिजलं जाऊ नये म्हणून त्याच्या पाठीवरती विष्णूंनी नाना तऱ्हेचे हिरे लावलेले. आणि मग तो खाली गेला आणि त्या पर्वताच्या खाली आपली पाठ घातली आणि खाली धरून बसला. आणि मग ते अगदी हलणार, परंतु ते नीट हलेना, त्याचा अजून समतोल झाला नव्हता. म्हणून मग इंद्रानी, महाभारतात अशी गोष्ट आहे, महाभारतामध्ये ही गोष्ट आहे, पहिल्या पर्वामध्ये, महाभारताला 18 पर्व आहेत, त्याच्यातलं पहिलं जे पर्व आहे त्याच्यात ही कथा आहे. तर इंद्रानी एक मोठंच्या मोठं यंत्र तयार केलं, त्या जॅकसारखं. त्या यंत्राच्या साह्याने त्यांनी तो मंदळ पर्वत असा उचलला आणि बरोबर त्याचं सेंटरिंग साधून जिथे ते बरोबर गोल फिरेल तिथे बरोबर टकटकन टाकला. यंत्रेण इंद्रोण्य पीडयते इंद्र, असं वर्णन आहे तिथे. यंत्रेण इंद्रोण्य पीडयत म्हणजे यंत्र केवढी तेव्हा करत असत, आपल्याचकडचा इतिहास आपल्याला माहीत नाही आहेत. एवढा मंदराचर पर्वत उचलण्याचं यंत्र मला नाही वाटत आत्ता मॉस्कोमध्ये असेल किंवा वॉशिंग्टनला असेल. असं एवढं यंत्र त्यांनी तयार केलेलं होतं इंद्रानी. आणि तो यंत्राने त्यांनी तो बरोबर असा सेट केला आणि मग तो अगदी बेरिंगसारखा ट्रँग 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 ट्रँग. आणि मग पहिल्यांदा ते कालकूट निघालं, ते शंकरांना दिलं. आणि मग काय झालं, एकामागून एक ती निघाली काय काय. पण तुम्ही डोळ्यासमोर आणा त्यांनी वर्णन कसं केलं आहे ते. जाता जाता सांगतो तुम्हाला, कारण हे इतिहास कोणी सांगायला नसलं तर आपल्याला कळणार नाही, म्हणून मी सांगतोय. तो ज्या वेळेला असा पर्वत हलवायला लागले तेव्हा त्या पर्वतावर नद्या होत्या, धबधबे होते, वाघ होते, सिंह होते, शरभ होते, नाना तऱ्हेचे प्राणी होते, हरणं होती. ती घाबरली आणि ती पळायला लागली इतस्ततः. त्यात पुन्हा झाडांना झाडं घसटली गेली आणि त्यांनी वणवे पेटले. म्हणजे वणवे पेटलेला पर्वत आहे आणि हे हलवत आहेत खालनं. तर त्याच्यामध्ये कित्येक प्राणी हे होरपळून मेले, ते खाली पडले. कित्येक वनस्पती खाली पडल्या, जळकी झाडं खाली पडली. आणि हे किती वर्ष चाललं होतं, 5000 वर्ष चाललेलं होतं. मोठा आहे तो, स्पॅनच मोठा आहे, खूप मोठं आहे ते काम. जांबुवाने त्याने त्याची आठवण दिली म्हणून मी हे सांगतोय. ही सगळी कथा तिथे नाही, तिथे फक्त औषध आणायला आम्ही गेलो होतो एवढीच आहे. आणि मग ते जर कल्क सगळा, ते सगळे प्राणी, मग तिथे त्यांचे नाना तऱ्हेचे ते अवयव आणि ती झाडं, त्या वनस्पती, ह्यांनी आणलेल्या वनस्पती, तो क्षीरसागर, या सगळ्याचा मिळून जे कल्क तयार झाला ते अमृत आहे. पहिल्यांदी लक्ष्मी, मग कौस्तुभ, मग पारिजात, मग सुरा, मग धन्वंतरी, मग चंद्रमा, असे त्याच्यातून बाहेर आले. आणि मग धन्वंतरी हातामध्ये कलश घेऊन आला आणि त्याच्या हातात ते अमृत आहे. अशी ही आश्चर्यकारक कथा, मोठी आहे फार, ते बारकसं नाही आहे, भव्य कल्पना आहे, भव्य, एकदम फारच भव्य कल्पना आहे. तर त्याचा साक्षीदार जांबुवान आहे. आणि त्या जांबुवंतानी सांगितलं की धन्य आहे तुझी हनुमंता, शाबास तुझी, मी तुला सांगितलं
त्याचं तू इतकं कौतुक करून टाकलंस की आता हे जन्मात तुझं कोणी विसरणार नाही की हनुमंतानी लंका दहन कसं केलं. असं अजस्र काम करून तू आलेला आहेस. मग त्याला खांद्यावर घेतलं आणि नाचले, बागडले, खूप आरडाओरडा केला. आणि मग काही वानरांनी तोपर्यंत फुलांची असा गालिचा तयार केलेला होता, त्या गालिच्यावर त्याला बसवलं अंगदानी. अंगद हा युवराज आहे. आणि मग ते दोघेजण तिथे बसले. अशा जरा उंच टेकाड, त्या टेकाडावरती सकाळची सुंदर सुंदर फुलं फुललेली त्या रानातली, त्याचे गालिचे तयार केले. त्या गालिच्यावरती त्या दोघांना बसवलेलं आहे. फळं पुढे ठेवली, फुलं दिली त्याच्या हातामध्ये. सगळ्यांनी त्याला फुलांनी बुडवून टाकलं हनुमंताला. आणि ते म्हणले आता सांग काय झालं ते. आम्ही अगदी उत्कट इच्छेमध्ये आहोत की काय घडलं ते आम्हाला ऐकायचं आहे. तेव्हा त्याने एकदम एकच सांगितलं. हां, काय त्याने असं सांगितलं की देवी सुस्थितीत आहे. एवढं एकच वाक्य बोलला, देवी सुस्थितीत आहे. त्याबरोबर सगळ्यांनी त्याचा जय जयकार केला. पवनपुत्र हनुमान की असा. कारण देवी सुस्थितीत असणं महत्त्वाचं होतं. रावणाने नेलेली आहे ती, तर तिच्यावर काही होऊ शकतं. आणि मग त्याने सांगितलं असं नाही, आता मग तू सगळं सांग. मग त्यांनी सगळी कथा जी आपण ऐकली आत्तापर्यंत गेले 4 दिवस, की मैनाक पर्वत कसा आला, त्याच्या अगोदर ती सुरसा कशी आलेली होती, मग त्या सुरसेने माझी परीक्षा कशी बघितली, मग त्याच्यानंतर मग ती खाली मला सावली ओढणारी सिंहिका, तिचं काळीज मी घेऊन वरती आलो त्या सिंहिकेचं. तेव्हा तिचं नाव सिंहिका आहे असं तिथे मला वाटेत आकाशामध्ये जे नाना प्रकारचे देवदूत असतात हिंडत, त्यांच्याकडनं कळलं की तिचं नाव सिंहिका होतं. मग मी पुढे कसा गेलो, मग तिथे केव्हा पोचलो, मग बारकं रूप कसं घेतलं, आत कसं हिंडलो, सगळं रावणाचं मोठ्ठच्या मोठं ते लंकेचं वर्णन केलं. सगळं पुन्हा आलं आहे बरं का तिथे. आणि त्याच्यानंतर मग ती पुष्पक विमान, आणि मग तिथे स्त्रियांच्या गरड्यात कसा जातो, जाता 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 जेव्हा मी त्या सगळ्या स्त्रियांना बघितलं तेव्हा एकदम मला मध्ये छातीत चर्र झालं. काय की अरे मी तर ब्रह्मचारी आहे आणि परस्त्रीला असं उघड्या नागड्या अवस्थेत मी बघतोय, हे बरोबर आहे का? आणि मी अगदी वाकून वाकून बघतोय, ही सीता नाही आहे ना. पण मग तो स्वतःच्या मनाला असं समजावून सांगतोय, हे तो सांगतोय बरं की मी स्वतःच्या मनाला समजावून सांगितलं की माझ्या मनात कामवासना काहीच नव्हती. माझी आई मला कुठे दिसते का हे शोधत मी होतो. आणि त्यामुळे मी जरी त्या स्त्रियांच्या घोळक्यामध्ये त्यांना अगदी इकडून तिकडून बघत होतो तरी देखील मला पाप लागलं नाही याची मला खात्री आहे. कारण मनामध्ये जर पाप असलं तर पाप लागतं, माझ्या मनात पाप नव्हतं. असं त्यांनी उलगडा केला आहे. आणि मग मी बाहेर कसा आलो, मग कसा मी व्याकुळ झालो, मग सीता दिसेना म्हणून मला कसं घाबरायला झालं. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी अजून अशोकवन पाहिलंच नाही आहे. मग अशोकवनामध्ये मी गेलो. मग रावण कसा आला, त्याने सीतेला काय बोलणी केली, मग सीतेने रावणाला कसं धमकावलं, आणि रामाच्याबद्दल ते तिच्या मनातल्या ज्या कशा उर्मी आहेत, ती किती प्रेम करते रामावर, किती श्रद्धा येते ती त्याच्यावर, ते सांगितलं. मग रावण गेल्यानंतर त्या राक्षसीने कसं कैदाशिनीसारख्या तिच्या अंगावर तुटून पडल्या, मग ती त्या झाडाकडनं माझ्या झाडापाशी आली. आणि त्यामुळे मी त्याला असं खालीच बघायला लागलो. आणि मग त्या राक्षसीने ज्या वेळेला झोपल्या त्याच्या अगोदर त्या त्रिजट्यांनी स्वप्न सांगितलं आणि रावण मरणार आहे असं सांगितलं. त्यामुळे त्या राक्षसीने घाबरलेल्या आहेत आणि काही काही पेंगायला लागलेल्या आहेत. त्या झोपल्यानंतर मी खाली आलो. मग आमचं बोलणं काय झालं हे सगळं सांगितलं. मी अंगठी दिली आणि त्याच्यामुळे काय झालं सगळं सांगितलं. परत इत्थंभूत सगळी गोष्ट सांगितली. आणि मग मी प्रमदावनात आलो. आणि मग पुढे काय केलं ते सगळेजण काय हनुमंता, अरे असं कधी असतं का? याही परिस्थितीत तू रावणाला असा हात दाखवलास, धन्य आहे तुझी. आणि मग त्याच्या नावाचे जय जयकार केले. आणि तेव्हा आता उतावीळ झाले होते. तर तेव्हा अंगदाने विचारलं ह्या सगळ्याचं तात्पर्य तू काय काढलंयस? तेव्हा हनुमान म्हणाला, वानरांना म्हणजे रावणाकडे जाणं कठीण आहे त्याला माहिती होतं, पण वानरांचं बळ हे त्याच्यामुळे कमी होऊ नये, मानसिक बळ, म्हणून त्याने सांगितलं की काही नाही, अरे
आपण तिथे गेलो ना तर तू नळ आणखीन म्हणजे तो ह्याला सांगतोय अंगदाला, तू नळ आणखीन मी आणखीन असं कोणी आपण 4-5 जण गेलो तर तिथे सहज त्याला ठोकून काढू शकतो. असं काय मोठं कठीण नाही आहे सीतेला आणणं. तर मग अंगद म्हणाला मग आपण रिकाम्या हाताने कशाला जायचं, याच्यावरचे पुष्कळ आहे वाल्मिकी रामायणात. मग आपण जाऊया तिथे आणि सीतेला घेऊनच येऊया की, रामाचं कामच करून टाकू, कटकटच नको. तर मग त्याच्यावरती चर्चा, नील काय म्हणला, मग जांबुवंत काय म्हणला, असं तेव्हा त्यांनी चर्चा केली आहे. तर अंगदाचं म्हणणं असं की आता परत जाऊया आपण, तुला माहितीच आहे सगळं, आणि तिथे जाऊन सीतेला आता इतके ते गोंधळात आहेत सगळे, कारण लंका नुकतीच अशी पेटलेली आहे, तेवढ्यात आपण सीतेला घेऊन येऊ. तेव्हा जांबुवान पुढे आला आणि तो म्हणाला, अरे बाबांनो, तुमचा उत्साह आहे ही गोष्ट खरी आहे. मी त्याला माहिती होतं की रावण काय इतका शेमळा नाही आहे, तर ज्या अर्थी देवदेवतांना आजपर्यंत त्यांनी हरवलं आहे तरी देखील राक्षसांचं बळ हे जरी माहिती असलं तरी वानरांना खच्ची व्हायला नको आहे, म्हणून त्यांनी कारण काय सांगितलं, आपण रामाच्या आज्ञेचे वारसदार आहोत, तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही काही करायचं नाही आहेत. रामाने काय सांगितलं आहे, सीतेला शोधून आणा. आपण शोधून आणलं आहे, याच्यापेक्षा जास्त काही करायचं नाही आहे, कारण रामाची आज्ञा तशी नाही आहे. नेहमी राजाची आज्ञा असेल तेवढंच सैन्याने करायचं असतं. मग हे सगळ्यांना पटलं आणि मग ते निघाले. निघाले पुन्हा आकाशात उड्डाण करून. आता काय, ते समुद्रावरती आहेत, आता उलटं परत किष्किंधेला यायचं आहे. आणि त्या आकाशातून जात असताना वाटेमध्ये सुग्रीव जो आहे ना, तर त्याचं एक मधुवन नावाचं वाट्यात वन, एक मधुवन, म्हणजे तिथे त्या मधुवनात मधूची झाडं असतात आणि त्याला गोळा आला त्या झाडाला अशी फळं लागतात की ती त्याचा रस पिला की धुंदी येते, अशी झाडं असतात. तर सगळे वानर म्हणले की अंगदा, ह्या आनंदाच्या भरामध्ये आपल्याला ही कमतरता नको, आम्हालाही भुका लागलेल्या आहेत, तर आपण ती फळं खाऊया. अंगदाने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि तो म्हणला, चला उतरूया खाली. वस्तुतः ती जी बाग होती, मोठी होती बाग, हजारो एकर जमिनीमध्ये ती झाडं लावलेली. मधू नावाचं ते फळ असतं, त्याचा रस प्यायचा, त्याला रस असतो खूप, ते खायचं, त्याचा रस प्यायचा की धुंदी येते. मग ते सगळे खाली उतरले आणि ते सुग्रीवाची राखीव असं ते रान होतं. त्याच्या सुग्रीवाचा दधिमुख नावाचा वानर हा त्याचं रक्षण करत असे. आणि आता हे त्या मधुवनामध्ये शिरलेले आहेत. मी आता जरा थांबतो काहीतरी इथे, बाकीचा भाग आपण उद्याच्या कथेमध्ये सांगूया. राजाधिराज रामचंद्र महाराज की, बोल बजरंग बली की. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. धर्म की अधर्म का, प्राणियों में विश्व का, हर हर महादेव. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महासती सीता माता की जय. बजरंग बली की जय. पांडुरंग हरी वासुदेव हरी.
पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. हो, आणि हे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य महाराज की. तर त्यांची उद्या ना आत्ता आहे. हां, ठीक आहे. आत्ता स्वामींची शर्करा तुला परवा जशी नारळाची झाली तशी शर्करा तुला आहे. आपण सगळ्यांनी त्या आनंदाचा उपभोग घेऊया. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय.